था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन। संकल्प बोल के गुड मॉर्निंग। हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी। सर्वसमावेशक शाळा आणि शिक्षण असा एक विषय आहे. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या विशेष शाळा ज्या आहेत त्यांचा अभ्यास या मुलांना करावा लागतो, की जेणेकरून तुम्ही सुद्धा शाळांमध्ये गेल्यानंतर म्हणजे आपण ज्याला म्हणतो की गिफ्टेड स्टुडंट, नॉर्मल स्टुडंट, अबनॉर्मल स्टुडंट, ह्या सगळ्यांचाच तुम्हाला एक थोडासा अनुभव यावा आणि त्यातून तुम्ही त्यांना कशा पद्धतीने हँडल करू शकता हे एक नॉलेज मिळावं त्या उद्देशाने तो एक विषयाअंतर्गत हा उपक्रम आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी D2 म्हणून एक आमच्याकडे पार्ट आहे याच सेमिस्टरला, तर त्याच्यामध्ये पण समाजाभिमुख प्रकल्प, त्याच्या अंडर पण वेगवेगळ्या ज्या संस्था येतात त्या संस्थांना तुम्ही भेट द्यावी. मग त्यांच्या सगळ्याच गोष्टी तुम्ही बघाव्या की उद्देश वगैरे स्थापना, आज येऊ घातलेल्या ज्या संस्था आहेत, पूर्वीच्या ज्या संस्था आहेत, मग त्याच्यामध्ये झालेले विकास म्हणा किंवा प्रगती म्हणा सगळ्यांचा अभ्यास मुलांना करता यावा. हा एक दृष्टिकोन ठेवून आम्ही तुमच्या शाळेला या ठिकाणी व्हिजिट देण्याचा त्या ठिकाणी योग आला. त्याचबरोबर या ठिकाणी मॅडमने पण त्या ठिकाणी आम्हाला लगेच फोन घेतला, सरांशी लगेच बोलणं झालं. सरांनी आम्हाला अगदी कुठलाही पाठीमागं पुढे कुठेही न विचार करता पटकन त्यांनी आम्हाला परमिशन दिली, मॅडम उद्याच्या उद्या या म्हणून. आणि मग थोडासा चेंज केला आम्ही की प्रार्थनेपासूनच घेणं आमच्या सगळ्यांच्या चर्चा झाल्या. आणि आम्ही सकाळी या ठिकाणी वेगळं नातं संकल्प आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आम्ही करतो. चेतना शाळेत तुमचं स्वागत आहे. आणि एकदा चेतना शाळेत आलेले आमच्या परिवाराचाच भाग होता. अगदी अगदी खूप वर्ष येतच आहात. अगदी कारण आपण अजूनही पुढे अटॅचमेंट काही गोष्टी करूया. अगदी. थँक्यू मॅडम, थँक्यू सर. आपण थोडंसं आता मॅडम तुम्ही या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर आहात, गेली किती वर्ष आहात? नाही आता कसं झालंय, उज्ज्वला खेपकर मॅडम तुम्हाला माहिती आहे त्या आता रिटायर झाल्या. ओके. आणि 4 महिने झाले मॅडम आता टीचरमध्ये स्पेशली काम करतात. तुमचं पूर्ण नाव? माझं अजय आढळ आणि मी 22 वर्ष मी इथे जॉब करते स्पेशल एज्युकेटर. ओके सर. तुमचं? मी कृष्णा चौगले. आमची जी 18 वर्षापूर्वी जी कार्यशाळा जी आहे त्या कार्यशाळेचा इन्चार्ज माझ्याकडे. सध्या कार्यशाळेमध्ये 101 मुलं आहेत.
आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आम्ही त्या मुलांना सुरू करून दिलेले आहेत की जेणेकरून त्यांचे हात जे आहेत ते कामामध्ये कंटिन्यू गुंतवणूक लावतील यासाठी. गेली 27 वर्षे तिथे मी तिथं काम करतो. जवळजवळ आमच्यावर शाळेची स्थापना आणि थोडासा शाळेचा इतिहास. ते सांगतो. शाळेची सुरुवात झाली खरं तर सुरू 1986 पासून 20 मुलांना घेऊन सुरू झालेली शाळा एका गॅरेजमध्ये सुरू झाली आणि मग गॅरेजमधून एका दुसऱ्या गोडाऊनमध्ये गेली. त्या गोडाऊनमध्ये पाणी आल्यामुळं परत आम्हाला जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब होते, त्यांनी आम्हाला एक कुष्ठधाम या ठिकाणी आम्हाला ही आरोग्य खात्याची जागा आहे तर ही भाडेतत्वावरती त्यावेळी दिली. आज गेले जवळपास 30 वर्ष याच ठिकाणी ही शाळा सुरू आहे. आपल्या मालकीची आहे का नाही नाही, अजूनही आरोग्य खात्याच्याच मालकीची आहे, पण सध्या तरी आता अथॉरिटी आमच्याकडेच आहे ती पूर्ण. कारण आम्हाला जी संस्थेसाठी जागा दिली होती विश्वपंढरी रिंग रोडला आहे तिकडे, तर त्या ठिकाणी ते अर्धा एकर जागा दिली होती, पण त्यातून त्यांनी तो रोड घालवल्यामुळे ती जागा काही शाळेच्या कामाची राहिली नाही. आम्ही ती जागा रिप्लेसमेंट देऊन ही जागाची मागणी आम्ही केली आणि ते आता सध्या तरी आम्ही या जागेतून लवकर हलत नाही. आता आम्हाला कन्स्ट्रक्शन वगैरे परमिशन दिली आहे, आमच्या नावावर नाही केली तरी तुम्ही तुम्हाला जे डेव्हलपमेंट हवे त्या करून घ्या. संस्थेतर्फे आता काय केलं की संस्थेचा मुख्य जे हेतू आमचा ते मुलांचं पुनर्वसन स्वावलंबन आणि या दृष्टीने संस्थेने प्रयत्न केलेले आहेत. संस्थेचे ॲक्च्युली 3 विभाग होते आमचे. तर पहिली चेतना विकास मंदिर शाळा जे 18 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी जी शाळा आहे तर त्याची इन्चार्ज आता पाटील मॅडम आहे आणि 18च्या पुढची जी आहे कार्यशाळेमध्ये तर चेतना व्यवसाय प्रशिक्षण उत्पादन केंद्र असं त्याला आम्ही नाव दिलेलं आहे आणि आणि त्या अनुषंगाने ती कार्यशाळा बौद्धिक अक्षर मुलांसाठी चालवली जाते. आणि तिसरं एक होतं आमचं नेट ते आमचं सुद्धा DED कॉलेज होतं चेतना एज्युकेशन प्रशिक्षण. तर ते सुद्धा कोर्स असतो शिकवायचं असेल तर 2 वर्षात ट्रेनिंग घ्यावं लागतं. बरोबर आहे. सध्या आता काय झालं की शाळांची संख्या आहे पण अनुदानाचं काही सांगता येत नाही. त्यामुळं लोकांचा आमच्याकडचा जो शिक्षक ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होते त्या लोकांनी तेवढा आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे 2 वर्ष ते ट्रेनिंग सेंटर आमचं चाललं. तिथून पुढं ट्रेनिंग सेंटर आम्ही बंद केले. पण आता सध्या 2 उपक्रम चालू आहेत, शाळा आणखीन कार्यशाळा. त्या माध्यमातून आता शाळेमध्ये 200 विद्यार्थी आहेत एकूण, शाळेमध्ये 100, कार्यशाळेमध्ये 100 आणि मान्यता आम्हाला आहे ती 50-50 विद्यार्थ्यांची. सुरुवातीपासून 50-50 विद्यार्थ्यांची मान्यता. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थी. सगळ्या प्रकारचे विद्यार्थी. मला उद्देश सांगा चेतना काढण्या पाठीमागचा उद्देश किंवा ती का काढावी वाटतं? ते कसं होतं आमचे जे प्राचार्य म्हणजे आमचे जे कार्यकारी अध्यक्ष आहेत केबुलकर सर ते KDC बँकेमध्ये ऑलरेडी सर्व्हिसला होते आणि त्यांचा एक मित्रपरिवार जो होता तो असाच एका ठिकाणी गप्पा मारत असताना एक बाई आपल्या मुलाला घेऊन ती ओढत रस्त्याने निघालेली दिसली त्यांना. म्हणजे तो प्रकार त्यांच्या दृष्टीनं तो एक भावनिकता होता, मनाला तो रुजला गेला आणि त्यानंतर या मित्रांनी एकत्रित येऊन आणि सगळे समविचारी मित्र असल्यामुळे त्या मित्रांनी एकत्रित येऊन शाळा करण्याचा निर्णय घेतला. 1987 शाळेची स्थापना केली. असा झाला की एक प्रसंग निर्माण एका प्रसंगावरून तो समाजात असेही काही आहेत घटक की ज्यांचा आपल्याला आपण काहीतरी KDC बँकेत सर्व्हिस परमनंट सर्व्हिस असताना त्यांनी ती सोडली आणि त्यावेळी ट्रेनिंग वगैरे काहीच त्यावेळी नव्हतं अवेलेबल. म्हणजे होतं पण मुंबई, पुणे, हैदराबाद अशा ठिकाणी ट्रेनिंग होतं. त्यानंतर त्यात मला वाटतं सरांचं नुकतंच लग्न झालं होतं, 1 महिना काहीतरी झालं होतं लग्न. पण ज्यावेळी शाळा सुरू केली तर सगळं पाठीमागे ठेवल्याने सर पुढे निघून गेले आणि मग शाळा जी चालवली मग त्यात केबुलकर मॅडम त्या सरांच्या आमच्या भाऊज आहेत तर त्या आणखी इनामदार मॅडम ह्या दोघी त्या शाळा त्यांनी चालवली. फाउंडर मेंबर म्हणून त्या ॲक्च्युली त्या ॲज अ विशेष शिक्षक म्हणून त्यांनी फाउंडर मेंबरपासून सुरुवात केली त्यांनी त्या दोघींनी. त्यानंतर मग तो आमच्या मावशी आल्या, अशोक शिंगे म्हणून एक शिपाई होता तर तो एक त्यावेळेला आला आणि ह्या 4-5 जणांच्या ह्याच्यावरती मग हळूहळू सरांचं ट्रेनिंग झाल्यानंतर मग ह्या दोघींनी ट्रेनिंग घेतलं. टप्प्याटप्प्याने ट्रेनिंग घेऊन हळूहळू शिक्षकांचा बेस बसवला, मुलांची संख्या वाढू लागली, तसं नवीन शिक्षक घेतले गेले आणि मग हळूहळू प्रत्येकाचं ट्रेनिंग होऊन जी शाळेचा मार्ग सुकर झाला तो. आता व्यवस्थापक मंडळ कमिटी आता ॲक्च्युली आमच्या 34 लोक आहेत कमिटी म्हणजे सदस्य आमचे आणि जी बॉडी आहे आमची 11 लोकांची बॉडी. 11 लोकांच्या बॉडीमध्ये जे आमचे अध्यक्ष आहेत ते नरेश पगरे म्हणून आहेत. नरेश पगरे म्हणून सध्याचे अध्यक्ष आहेत. ते कार्यकारी अध्यक्ष पवन केबुलकर जे 28 वर्ष त्यांनी मुख्याध्यापक म्हणून शाळेत काम केलं. त्यानंतर त्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून पद दिलं गेलं. ते उपाध्यक्ष म्हणून सुनील पाटील आहेत. खजानीस म्हणून दिलीप बापट म्हणून आहेत सेक्रेटरी आणि खजानीस आहेत ते श्रीराम बिसे.
बाकीचे सगळे डॉक्टर PM चौगले आहेत, डॉक्टर शरद भुताडे आहे, डॉक्टर भरत ठकार आहे, ठकार मॅडम, ठकार सर, दोघेही डॉक्टर आहेत. आणि शक्यतो जास्तीत जास्त डॉक्टर्स पालकप्रतिनिधी म्हणून त्या कमिटीमध्ये जास्त करून डॉक्टर एक पालकप्रतिनिधी म्हणून सुद्धा एक आमचे पालक करकरी म्हणून सुनील करकरी हे सुद्धा कमिटीमध्ये आहेत. आता या ठिकाणी मॅडम तुम्ही जे मुख्याध्यापक पदावर आहात तर अशा वेळेला शैक्षणिक कार्य करत असताना तर या मुलांना किंवा बाकीच्या शिक्षकांना तुम्ही मार्गदर्शन कसं करता? एकतर आम्ही सतत वेगवेगळे वर्कशॉप देत असतो. शिक्षकांसाठी वेगळे असतात, काही वेळेला पालक आणि शिक्षकांचे मिळून असतात. म्हणजे पालकांचे समस्या ज्या काय आहेत किंवा त्यांना जे काय अवेअरनेस त्यांच्यात यायला पाहिजे या मुलांसाठी, काय आपलं मूल कसं त्याला हँडलिंग केलं पाहिजे, त्याची बरोबरी कधी साधली पाहिजे, त्यासाठी जे काही प्रोग्राम लागतात आपल्याला अवेअरनेस ते आम्ही सारखे घेत असतो. आणि त्यातून म्हणजे मग दरवर्षी तुमचे तेच ठरलेले असतात का त्याच्यामध्ये मग तुम्ही ते ॲडिशनल करता काही प्रोग्राम्स वगैरे? होय, एकतर मुळात म्हणजे नवीन पालक असले की आम्ही त्यांना मतिमंदता म्हणजे काय आहे, त्यांचे बिहेवियर प्रॉब्लेम काय असतात किंवा टॅक्टिक्स कुठल्या आहेत, स्ट्रॅटेजीज कुठल्या आहेत, हे प्रत्येक सगळ्याला. नवीन ॲडमिशन झाली मुलांची की त्या पालकांसाठी असतात. त्यानंतर मग आम्हाला वेगवेगळे प्रश्न जे अनुभवतात. काही मुलांचे म्हणजे आता काही लग्न झालेले आहेत भावंडांची, त्यांच्या घरात नवीन मेंबर्स आल्यावर काही प्रॉब्लेम होतात. म्हणून आम्ही ठरवत आहोत आता की एक वहिनी पालकांचा कार्यशाळा घ्यायची नवीन उपक्रम. हां, तसंच मग बिहेवियर प्रॉब्लेम असतात मुलांचे, सेक्शुअल प्रॉब्लेम असतात, त्या सगळ्या अनुषंगाने काही वेळेला त्यांच्या डाएट संबंधात पालकांना मार्गदर्शन करावं लागतं की बाबा ह्या मुलाचं बिहेवियर असं आहे तर तुम्ही डाएटमध्ये काय बदल करायचे, हे सगळं डायटिशियन सांगतात. त्याप्रमाणे मग गरज काय आहे आता आपल्याला त्याप्रमाणे आम्ही वेगवेगळे वर्कशॉप. आणि मग अशा मुलांना तुम्ही गाईडलाईन केल्यानंतर काही वेळेला तुम्हाला असं मुद्देशन पण करावं लागत असेल. हो, ते तर चालूच राहतं आमचं. म्हणजे ते ठराविक कासाठी नाही, ते रोजच चालू असतं असं म्हणायला काय हरकत नाही. जसा प्रश्न येईल तसं आम्ही पालकांशी कॉन्टॅक्टमध्ये असतो. खूप म्हणजे 80% आम्ही पालकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहतो, तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी पुढे समुपदेशन नेता खरं तर येतात. पालकांचं जास्त आहे. म्हणजे पालकांना जास्त केलं की मग मुलांना फारसं हे. आता या ठिकाणी तुम्ही मगाशी सांगितलं तसे एकूण कर्मचारी वर्ग सांगताना तुम्ही आम्हाला सांगितलं सगळे मिळून म्हणजे बॉडी मेंबर नाही नाही, कर्मचारी नाही, फक्त body members सांगितलं. कर्मचारी मग मला सगळे टोटल तुमची संख्या किती आहे? आता कसं आहे, शाळेमध्ये आणि कार्यशाळेमध्ये जो स्टाफ आमचा आहे तो शाळेमध्ये 12 स्टाफ आहे परमनंट आहे तो, आणि कार्यशाळेमध्ये 8 स्टाफ आहे परमनंट आहे, आणि बाकी 20 स्टाफ जो आहे तो संस्था कर्मचारी म्हणून सध्या कार्यरत आहे. 20 स्टाफ मोठा आहे. आता एकूण शाळेचा परिसर किती आहे सर? साधारण 1 एकरच्या आसपास. एक आता कमीच आहे तसं. हे जे केलेलं होतं आता बाहेरचा पण शेअर वगैरे हे नंतर झालेलं आहे. हे आता या लॉकडाऊन काळामध्ये 2 वर्ष जे झाले तर या लॉकडाऊन काळामध्ये आता सगळे नूतनीकरण करून घेतलं आहे, तर मुलं नाही तोपर्यंत त्याचा फायदा करून घेतला. आणि हा जो परिसर आहे तो पूर्ण तुमच्या गोंगाटापासून वगैरे पूर्ण शांत आहे. शांत आहे. म्हणजे जे शाळेला आवश्यक ज्याला आवश्यक भौतिक गोष्टी. सुविधा म्हणतो आपण ज्या पाहिजेत किंवा मानवी घटकाला सगळ्या ज्या पाहिजेत त्या अनुसरून हा अनुकूल असा नैसर्गिक वातावरण चांगलं आहे, अगदी अगदी. आणि हे कसं शाहूकालीन कृष्ठधाम आहे. आता इथं खाली तुम्ही गेला तर कुष्ठरोगी तुम्हाला आम्ही बघायला बघितले भेटतील. ते, हां. आम्ही visit दिली. तर हे ऍक्च्युली शाहू महाराजांनी या क्वार्टर्स बांधल्या होत्या कुष्ठरोग्यांसाठी. त्यातल्या 2 क्वार्टर्स आमच्याकडे त्यावेळी दिल्या गेल्या, आणि या 2 क्वार्टर्समध्येच आम्ही जशी मुलांची संख्या वाढेल तशी आम्ही सभोवती शेड निर्माण केले. बरोबर. आता हे शेड जरा आधुनिक पद्धतीने चांगल्या केलेले आहेत. या अगोदर बांबूचे शेड होते सगळे त्या, म्हणजे जशी मुलांची संख्या वाढेल तसं आम्ही ते प्रस्त थोडं वाढवित केलं होतं. आता तुमच्या शाळेमध्ये काही समित्या वगैरे काय आहेत कार्यरत? वेगवेगळ्या समित्या पण हो, त्या समिती तुम्ही स्थापन केलेल्या आहेत. आमच्यावर कसं आहे की पालक समिती, पालक समिती. हां, पालक कमिटी आहे 7 पालक समिती म्हणून. बरं. ते ॲक्च्युली ते पालकांसाठी मर्यादित आहे, ओके. आणि त्यामध्ये शाळेच्या लेवलला आम्ही ती व्यवस्थापन समितीची म्हणतो आपण तशीच निर्माण केलेली आहे, बरं. आणि त्या व्यवस्थापन समितीचे जे प्रमुख लोक आहेत ती शाळेतले आहेत, आणि काहीमध्ये पालक सुद्धा आम्ही घेतलेले केलेल्या. आहेत. इतर कोणकोणत्या समित्या वगैरे म्हणजे आता सहल समिती असेल किंवा आता तुम्ही जे काय प्रोडक्ट तयार करतो आम्ही कसं की वार्षिक नियोजन आमचं तयार असतं. हां. त्या वार्षिक नियोजनामध्ये आमच्या जवळपास प्लॅनर तयार 20 ते 21 कमिटी आहे, हां, बरोबर. आणि त्यामध्ये अगदी म्हणजे शालेय कार्यक्रम कमिटी, ओके. परत सांस्कृतिक कार्यक्रम कमिटी, क्रीडा कमिटी, सहल कमिटी, लायब्ररीसाठी कमिटी, लायब्ररी कमिटी, अशा वेगवेगळ्या कमिटी, पालक शिक्षक सभा कमिटी, ग्रंथालय आहे, लायब्ररीची कमिटी आहे आमची, पालक शिक्षक सभा कमिटी सुद्धा आहे. म्हणजे सहल वेगवेगळ्या- कमिटी असते. तर म्हणजे त्यात आम्ही साधारण म्हणजे कसं मोठ्या सहली तर असतातच वर्षातून ठरलेल्या, म्हणजे तुम्ही हॉल्ट वगैरे पण घेता असेल मोठे? हो. हॉलच्या पण सहली असतात. आता कसं आहे की सहली म्हटलं तर आम्ही मुलांना घेऊन खूप लांब लांब गेलेलो आहे. बरं. म्हणजे दिल्लीमध्ये 26 जानेवारीचा परेड जो होता त्या परेडला मुलांना आम्ही त्या ठिकाणी नेलेलं किती आहे. म्हणजे कोणत्या साली गेले? साधारण मला वाटते 2000 त्याच्या आधी 1998च्या अगोदर हां, 96-97च्या दरम्यान गेलेले. आणि प्लस पॉईंटच आहे. हां,
आणि त्यानंतर मग राजस्थान, म्हैसूर, बेंगलोर, सगळं फिरून आलं. त्याचे आनंदवनला जाऊन आलेले आनंदवन वगैरे या ठिकाणी सुद्धा चांगलं मला आहे आणि या मुलांना म्हणजे तसं हे छान एक अनुभव मिळाला म्हणजे आपण सहली. एवढ्या मोठ्या तुम्ही घेऊ शकता. या मोठ्या सहलींबरोबरच आपल्या आठवड्याला एक सहल प्रत्येक वर्गाची असते. अरे बापरे. शहर विभागात काय फिरतात मुलं. हां कसं आपण म्हणजे शहराची एकतर ओळख व्हावी, हो. प्लस कुठे काय मिळतं, कोल्हापूरमधल्या काय गोष्टी प्रसिद्ध आहेत किंवा कुठची वस्तू कशी बनते, कारखान्यात नेऊन दाखवणं, बेकरीत नेऊन दाखवणं, ती वेगवेगळ्या ठिकाणांची किंवा कुठे माहिती जाऊन शिष्टाचार कसा असतात, देवळात गेलं तर तुम्ही कसे वागाल, मॉलमध्ये कसं असतं, बागेत कसं असतं, ह्या सगळ्याचा अनुभव मुलांना यावा अशा आमच्या ह्याही सहली सहली असतात. म्हणजे छोट्या सहलीपासून मोठ्या सहली. हो. कारण त्यामध्ये एक आता मोठ्या मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर आता सलीमच्या माध्यमातून एक चांगला अनुभव अनुभव आम्हाला आलेला आहे. म्हणजे काय तो कर्मचारी वर्ग ज्यावेळी नॉर्मल ठिकाणी असतात बरोबर. त्यावेळी ते बरोबर 8 ते 4 त्यांची ड्युटी असते. अगदी खरं. मग ते 8ला येणं त्यांनी सह्या करणं हा जो प्रकार आहे तर आता आम्ही सुद्धा इथं काय केलेलं आहे प्रार्थना म्हणून वर्गात गेल्यानंतर मुलं पहिली सह्या करतात. बरं म्हणजे ते आम्ही मुद्दाम कौशल्य घेतलेलं आहे त्या ठिकाणी हे सहीचं. चांगलं एक स्किल डेव्हलप कार्यशाळेमध्ये पूर्ण तयार झालेली मुली जी आहेत ते बाहेर समाजामध्ये काम करण्यासाठी आम्ही त्यांना तयार केलं. तयार करतील ना. आतापर्यंत आमची 34 मुलं बाहेर काम करतात. अरे वा. त्यातली 2 मुलं आमची 3 मुलं परमनंट झालेली आहेत. अरे वा. 3 मुलं. ज्या ज्या ठिकाणी मुलं काम करतात त्या त्या ठिकाणी याचा उपयोग आम्हाला खूप झाला. डेव्हलप शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आमचा एक विद्यार्थी विद्यार्थी आहे. अरे वा. एमआयडीसी शिरोलीमध्ये काम करतात मुलं, एमआयडीसी गोकुळशिगामध्ये काम करतात. काही मुलं आता शाहू स्टेडियम त्या ठिकाणी सुद्धा एक मुलगा काम करतो. पेट्रोल पंपावरती एक काम करतो. पुढार ऑफिसला एक मुलगा काम करतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मुलं काम करतात. ती मुलं इतके रमलेले आहेत आज त्यांना 10 ते 12,000 पेमेंट घेतात. आणि काहींनी आता स्वतःच्या घरचे व्यवसाय सुरू केले आहेत. ते येऊन सांगणार आता मी शाळेत येणार नाही, माझं काम करणार, अरे बापरे. असं येऊन सांगून होय ना? जातात. चांगलं झालं. म्हणजे तुम्ही या- स्वावलंबी बनवलं तुम्ही त्यांना. तो उद्देशच महत्वाचं मी म्हटलं तुम्हाला की मुलांचा आता आमचा सुद्धा मी उद्देशच तो मॅडम येताच मी बघितलं की मी कुठेतरी हात द्यायला गेली तर ते सपोर्ट घ्यायला सुद्धा थोडेसे हे करतायत. नाही. आपला आपण होतोय का बघूया. हे स्वतः- स्वतः मला वाढवण्याचा जाणवलं प्रयत्न आता. करा. अगदी आहे. आता इथून मॅडम सर एकूण तुमच्या शाळेमध्ये एकूण खोल्या किती आहेत? बरोबर खोल्या. आता जवळपास शाळेमध्ये मला वाटते किमान 12 खोले शाळेमध्ये. आणि विशेष खोल्या वगैरे काही? विशेष मुलांचे युनिट आपला आहे. दोन तिथे आम्ही दोन विशेष आहेत गोष्टी. एक तर फिजिओथेरपी सेंटर आम्ही इकडे नव्यानं बघितलं. चालतो. पूर्ण हॉल तो जिमसाठी आणि फिजिओथेरपी सेंटर आणि खाली एक मल्टीपर्पज हॉल आहे आमचा. हां. तर त्या मल्टीपर्पज हॉलमध्ये लायब्ररी, ई लर्निंगची सुविधा, E-learning. पावसाळ्यात कार्यक्रमांची सुविधा ओके. या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे म्हणजे तिथं आणि वातावरणानुसार- मोठे जेवण वगैरे असतील हं. तर तिथं किंवा एखादे चांगले मंत्री वगैरे गेस्ट आले तर तिथं त्यांची बैठक व्यवस्था, भोजनाची व्यवस्था म्हणजे सगळं मल्टीपर्पज नियोजन टोटली करून मल्टीपर्पज ते आम्ही दोघंच नियोजन. म्हणजे शिक्षकांना घेऊन आम्ही ते बरोबर आहे. शिक्षक करतो. सर फेब्रुकर सर असं सगळे मुलं सगळे किचन सोबत असतात. सर किचनचं डिपार्टमेंट आमचं वेगळं आहे. सेकंड फोर्थला आमच्या मिटिंग असतात मोस्टली. बरं. तर तेव्हा या सगळ्या गोष्टींचं आम्ही नियोजन करतो. जर आता काय पुढे येणारे कार्यक्रम आहे, अगदी बरोबर. काय पुढे- महिन्यातून 2 मीटिंग आमच्या होतातच त्या जेणेकरून मग पुढच्या 15 दिवसाचं अशा नियोजन काही करून एखाद्या बाबा प्लॅन करत असताना काही वगैरे अडचणी आल्या तर त्यावेळेला काय करता? प्लॅन होतो, करताना अडचणी येतात. हो ना, मग त्यावेळेला तुम्ही काय करता? सगळ्यांच्या मताने आता कसं आहे, एखादे गेस्ट असतील बरोबर. आपल्याला Available प्लॅन करायला आलेले. available, ते वेळेत त्यांनी येत नाही. वेळ दिलाय वेळेत येत नाही. अगदी. मग हा मुलांना एक वेळ मुद्दा नसतो. म्हणजे तो कायमचा झालेला मुद्दा आहे. आणि समजा म्हणजे- बायचान्स ते आलेच नाही हां. त्यावेळेला काय करता? नाही त्यावेळेला मग आम्ही आमच्या संस्थेच्या लोकांच्या वरती ते म्हणजे मॅनेज करायला तुम्ही हो. मुलांनाही त्याला शिकवता. पर्याय नाही कारण अजूनही लोकांचा इकडचा बघण्याचा दृष्टिकोन दृष्टिकोन. वेगळा आहे. असं ते त्यांच्यात काय एवढं नाही, म्हणजे नाही. टायमिंग टू टायमिंग असं काही नसेल असं त्यांना वाटतं. वाटतं. पण आमच्या मध्ये आम्ही टायमिंगला खूप महत्व देतो. अगदी आहे. मी काल मॅडमला म्हटलं त्यांच्या 8ला प्रार्थना आहे तर 6:15 घर सोडल्याशिवाय आपण ते येऊ शकत नाही. नाही, आमच्यात ते महत्वाचं आहे कारण टाइम महत्वाचा आहे. अगदी आहे. कमिटमेंट एकदा दिली तर ती दिली मग तिथं मग आणि तीच वेळ जातो. आवश्यक आहे. आता मॅडम तुम्ही शैक्षणिक साहित्याची निर्मिती मुलांकडून करून घेता. आपण मगाशी नेहमीच असतो मी बघतो त्याच्यामध्ये सगळी मुलं तुम्ही सहभागी करून घेता. काही मुलं होतात बाबा या थोडीशी या शैक्षणिक साहित्यांमध्ये थोडीशी ही एनरोल आहे ती एवढी वेगळ्या ह्याच्यामध्ये तर कसं एक सांगते, तुम्हाला मगाशी जो व्हिडिओ दाखवला तो म्हणजे कसं आहे की आम्ही पालकांच्या मदतीने केलं, पण इतर वेळेला आम्ही वर्गात सुद्धा मुलांच्या मदतीनं करत असतो. किंवा तू पेस्टिंगचं कर, तू कटिंगचं कर, त्यातून काही साध्य असतं. तर ही एक गोष्ट झाली. पण त्याशिवाय आमच्या शाळेमध्ये चेडू किट म्हणून आम्ही एक म्हणजे शैक्षणिक साधनांचं किट तयार केलं. बरं. त्या संदर्भात सांगा सर. नवीन आहे का? हा वर्कशॉपचं डिपार्टमेंट आहे ते. बरं. तर त्यामध्ये आम्ही काय केलं पूर्व व्यावसायिक गटातली मुलं थोडे आहेत हं. आणि व्यावसायिक गटातली मुलं थोडे आहेत. असे एकत्रित मिळून ज्या मुलांना त्याची आवड आहे त्या पद्धतीने आम्ही काय केलं की शैक्षणिक किट निर्मितीचं सुरुवात केली. फ्लॅश कार्ड म्हणजे नर्सरीपासून पझल्स, ते 3री पर्यंत मुलांना ते वापरता येईल अशी 33 साधनांचं एक किट. त्याला नाव काय द्यायचं तर चेडी किट म्हणजे चेतना एज्युकेशन किट ओके. असं ते आम्ही त्याला नाव दिलं. त्याचा शॉर्ट फॉर्म केला. हां तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून म्हणजे आपले महसूल मंत्री चंद्रकांत पाटील होते भाजपचे बरोबर. त्यावेळेला त्यांनी आम्हाला जिल्हा परिषदेच्या 1000 शाळा आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
तर 1000 शाळांची किट आम्हाला बनवायची ऑर्डर दिली त्यांनी. तर 100 किट ज्यावेळी आमचे पूर्ण झाले त्यावेळी त्यांनी एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी करून आलेल्या शिक्षकांना मुलांना जेवण वगैरे ठेवलं आणि ते किट प्रदान केलं मोफत. सगळ्या जिल्हा परिषद शाळांना. हा सगळ्या जिल्हा परिषद शाळांना ते 100 किट्स झाल्यानंतर परत आम्ही 200 किट आता बनवून ठेवलेले आहे. पण तोपर्यंत त्यांचं सरकारच नसल्यामुळे ते थोडंसं कार्यक्रम त्यांनी थांबवलं आहे. पण भविष्यात ते होईल आणि त्याचा फायदा आम्हाला इतर लोकांना बी झाला. म्हणजे बरेच लोक आमच्याकडे व्हिजिटला येतात बरोबर. तर ते आमच्याकडून ती किट घेऊन जातात विकत आणि त्यांना ते आवडलं. कारण हे किट तुम्हाला मार्केटला कुठेही मिळणार नाही नाही. मिळणार. त्यावरती तुमचं product आहे ना ते. चेतनाचा सिम्बॉल वगैरे आमच्या सगळ्याच गोष्टी येतात. बरोबर. आणि मग तिथं जसं कामाची हे वाढायला आली गती वाढायला आली तसं मग आम्ही इतर वर्गांचे बी आधार घेतले त्यामध्ये. म्हणजे काय काय वेगळं आता वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळी कामं चालू आहेत पण त्यातून थोडा वेळ हे कामं सुरू ते करायचे का तर ते वेळेत ऑर्डर आलेली ती ऑर्डर पूर्ण आता करणार. फाईल्स वगैरे बनवता ते तर चालूच ते आहे. नेहमीच ते चालूच आहे. आणि गणपती वगैरे जे आहे. ते कार्यशाळेमध्ये एकूण 8 आमची डिपार्टमेंट आहेत. 8 डिपार्टमेंटमध्ये आता पहिले युनिट होतं ते फाईल्स. ओके ते 1991ला सुरुवात झाली. 1991ला होते केंद्राची सुरुवात झाली. बरोबर. तर पहिलं युनिट आम्ही फाईलची सुरुवात केली. आणि फाईलचं युनिट सुरुवात झाल्यानंतर त्यावेळेला 10,000 रुपये फक्त वार्षिक टर्नओव्हर होता. अगदी. आज वार्षिक टर्नओव्हर फक्त फाईल युनिटचा 20 लाखाचा आहे. अरे बापरे. म्हणजे फारच हे झालं. आणि मुलांची क्षमता इतकी आहे काम करण्याची की दिवसातून 1000 फाईल ते आरामात करू शकतात. असे 10,000 20,000 फाईलचे ऑर्डर सुद्धा आम्हाला आलेले आहेत आणि तेवढ्या आम्ही त्या पूर्ण करून 1 महिन्याच्या त्या पूर्ण करून दिलेल्या आहेत. आता एज्युकेटचं आम्ही तुम्हाला म्हटलं तेव्हा ते बनवताना त्या फ्लॅश कार्ड्स आहेत. ओके. त्यात पण वेगळ्या प्रकारचे प्राण्यांची पक्ष्यांची असे फ्लॅश कार्ड्स आहेत. मणी होण्याच्या चकलीवर तेवढे मण्यांची माळ करणं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मुलं इतकी सुंदर इन्व्हॉल्व झाली होती तेवढे बनवतात. की- हा, आता 55 मणी हवेत ना तर एकाने ते 55 मणी मोजून काढणं एकाने सगळ्याच मुलांचं ज्याला सहभाग मोजता घेतला. येते त्याने ते ओढणं दुसऱ्याने गाठणं असं एका Teamwork. दुसऱ्याने म्हणजे मिळून आमचं शिकवण्याचं कौशल्यही झालं शिक्षकांचं आणि टीमवर्क आणि काम पण झालं. हेल्प करणं हा. सगळ्यांना. आता लेझर मशीन मधून ते कट होऊन आल्यावर कसंही पडतं मिक्स होऊन बरोबर. एबीसीडी तर त्याचे सेट करणं ए टू झेड शॉपिंग करणं व्यवस्थित म्हणजे इतकं काम मुलांना त्यावेळेला होतं ना खूपच. आणि मुलांनी इतकं सुंदर रीतीने ते काम केलं. जेव्हा किट भरायचं असतं तेव्हा सुद्धा इतकं यांत्रिकपणे मुलं करत होते की त्यांचं आम्ही नियोजन पहिलं लावून दिलं की बाबा प्रत्येकाने एक सेट घेऊन बसायचं आणि आपल्याला ह्या टाईममध्ये हे सेट घ्यायचं. प्रत्येक जण एक सेट देणार. जर एखाद्याने दिला नाही तर दुसऱ्या एखाद्याचं लक्ष असते की बाई त्याचा एक सेट यायचा राहिला. म्हणजे हेच काम असं दिवाळीच्या वेळेला आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात फार सुंदर प्रकारे मुलं करत असतात. म्हणजे ऍक्टिव्ह राहतात. होय. आता हे जसं फाईलचं युनिट आहे ना तसं उडका ट्रेनिंग सेंटरचं सुद्धा युनिट आहे. ओके. स्क्रीन पेंटिंगचं युनिट आहे. बरं. परत सेंद्रिय शेंगतेल आता तुम्ही बघितलं असेल. हा तिथे मी आता बघितलं. हा तर सेंद्रिय शेंगतेल आता खोबरेल तेल शेंगतेल बरोबर. ते युनिट आम्ही नवीन सुरू नवीन सुरू केले. केले. हा हे 2 वर्ष झाली त्याला खूप चांगला रिस्पॉन्स सुद्धा आहे आम्हाला. चांगलं मी बघितलं ना. परत जे स्क्रीन पेंटिंगचे युनिट आहे त्या ठिकाणचे काही मुलांनी केलेली पेंटिंग्स त्याचे 2 आम्ही आविष्कार फर्स्ट आणि आविष्कार सेकंड मुंबईमध्ये जवाहरलाल नेहरू सेंटरमध्ये ते प्रदर्शन लावलं होतं. म्हणजे एका पोस्टरची किंमत साधारण 10,000 15,000 20,000 अशा पद्धतीने ते पोस्टर्स आहेत वर्गात नव्हतं लावलं. आणि मुलांनी केलेले लाईव्ह आहेत त्याचे आमच्याकडे आणि ते पोस्टर्स तुम्हाला अजूनही बघायला मिळतील आपल्याकडे शिल्लक आहेत अजून बरेच. तसंच उडका ट्रेनिंग सेंटरमध्ये जे वेगवेगळ्या ट्रॉफीज बनवणं चिमण्यांची घाटी बनवणं आणि त्यातून पडलेलं वेस्टेजचं मटेरियल आहे जे टाकाऊ म्हणून आपण टाकतो तर त्याच्या की स्टँड पेन स्टँड या गोष्टी आपण बनवून हा म्हणजे जेणेकरून कुठलाही जळाऊ म्हणून ते टाकायचं नाही तर ते त्याचा परत उपयोग करता येईल अशा पद्धती. हा त्याच्या पद्धतीने त्या काही वस्तू आर्टिकल करून ते आपण बाहेर विकतो. आता 100-150 रुपये ती वस्तू निघून जाते आमची. इको फ्रेंडली गणपतीचं सुद्धा युनिट आहे. म्हणजे गेले आता जवळपास 12 वर्ष झाली युनिट सुरू आहे ते. त्याची संकल्पना एक करायची होती की आमचा एक विद्यार्थी आहे तो 1999ला भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार होता. अमेरिकेला जाऊन आला अमित सुद्धा. तर तो त्याला आवड होती गणपती करण्याची वगैरे असं तसं ते. एक दिवस त्यानं शाडूचा गणपती तयार केला त्याची पूजा आम्ही शाळेत केली आणि दुसऱ्या वर्षी आम्ही काय केलं आम्हाला थोडंसं ते प्रोत्साहन मिळाल्यावरती केबुलकरांच्या मार्गदर्शनातून आम्ही काय केलं एक दिवस गणेश चतुर्थीचा हे साजरा केला सण तो आणि बुद्धीचा देवता म्हणून गणपतीची रचना त्या आम्हीच गणपती बनवला पण हातामध्ये आशीर्वादाच्या हातामध्ये किंवा मोदकाच्या हातामध्ये अस्त्र दिली गेली पाठीमागं एका हातात काना एका हातात हातोडी असं वेगवेगळ्या प्रतीक म्हणून आणि त्याला पुढे सीन जो केला तो 2 टप्प्यात होता. 100 वर्षापूर्वीचं खेळ आणि काल्पनिक खेळ म्हणजे आत्ताचं सध्याचं आणि 100 वर्षापूर्वीचे ते दिवस आणि आत्ताच्या सध्याचे दिवस असं ते करून आणि ते खूप छान झालं. त्या गणपतीची आम्ही मिरवणूक काढली मुलंच सगळी मिरवणूक केली आमची. तर ती रीतसर परवानगी घेऊन मिरवणूक म्हणजे चेतना काय करू शकते हे समाजाला बी कळावं म्हणून आम्ही काय म्हणतात जी लाईन लागली जाते गणपतीची ह्याला गणपती विसर्जनसाठी तर त्या लाईनमध्ये आम्ही ते
आमच्या मुलांचा सहभाग घेऊन घेऊन. ते आम्ही नदीपर्यंत गणपती विसर्जन करण्याचं एक केलं. म्हणजे एवढ्या लॉंग ह्याला तुम्ही घेऊन गेला. आणि आता सध्या दरवर्षी 3 ते 3.5 गणपती होतात. 6 इंचापासून 5 फुटाच्या मूर्त्या बनवतात कागदाच्या वाद्यापासूनच्या, आणि त्याला चांगली मागणी आहे. 1000 केला तर ते संपतील, पण तेवढं काम आपल्याकडून ते होत नाही. कारण ते कसं नाही, प्लास्टरच्या मूर्त्या करताना काय वेळ लागत नाही का? तो त्या एकच मूर्तीला साचा खूप वेळ लागतो. साच्यामध्ये 4 ते 5 त्याला दिवस finishing जास्त साच्यामध्ये लागतं. हो. फिनिशिंग वगैरे असतं त्याला. त्यामध्ये हा कसा एक साचाच असतो ना, त्याच्यामध्ये लवकर होऊ शकतो. तसं मुलींसाठी सुद्धा आपण चेतना बाजार सुरू केलेला आहे. बरं. त्यामध्ये आता हा बाजारचा उपक्रम आहे, तो अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठे बघायला हा मिळणार नाही. नवीन उपक्रम. तो नाही, ऍक्च्युली हा केबलकर सरांनी खूप वर्षापूर्वी सुरू केला उपक्रम आहे. बरं. जवळपास मला वाटतं 10-15 वर्ष होऊन गेले त्या उपक्रमाला, बरं. आणि तो चांगला चालला. म्हणजे आता सध्या कसं झालं की ऑनलाईन गोष्टी बरं, घेण्याचा सगळ्या प्रकार आला सगळ्या थोडासा. आणि काही पालक मग यायला लांब पडतं. बरोबर. आणि या अगोदर कसं होतं, पालक की आमच्याकडून मटेरियल घेऊन जायचे आणि शिक्षक बी इथून घेऊन जायचे. बरं. आता काही काहींच्या कसं झालं की एवढ्या मटेरियलसाठी 1 लिटर एवढ्या पेट्रोल टाकणार किंवा, आणि बरोबर. महागाई जशी वाढेल तसं थोडासा त्याचा रिस्पॉन्स कमी आला. पण अजूनही तो उपक्रम आपल्याला आहे सुरू आहे. सुरू आहे. मुलींच्या ह्याच्यातून बरंच काम, शिलाई कामातून काही मुली बरं. वस्तू बनवतात, त्या सुद्धा त्या पण आपण तुम्ही मार्केटिंग ते कसं व्हिजिट आली की संपतात त्या गोष्टी. ओके. जिथे राहिलं सुद्धा जाण्याची काही आवश्यकता नाही. राहत नाही. हो. आता मला सांगा की काही संस्था तुमची जी आहे फार मोठी झालेली संस्था आहे, तर त्याला आधार देणाऱ्या व्यक्ती किंवा काही संस्था असेल छोट्या मोठ्या, तर त्यांचं नियोजन वगैरे कसं असतं? तसं पूर्वी संस्थेला डोनेट करणारी जी लोक होती, पूर्वीची जी लोक होती, तर बऱ्यापैकी ते लोक आता हे गेले, म्हणजे नाही. बंद पावले, ते नाही आहेत ते सध्या. आणि त्यांची जी दृष्टी होती, म्हणजे बघण्याचा जो उद्देश होता तो खूप वेगळा होता. आणि मग त्यावेळेला कसं आम्हाला देणग्या थोड्या मिळायच्या. तर आता सध्या तारेवर कसरत करावी लागते. एक तर 50 शाळेला मान्यता, बरोबर. 50 कार्यशाळेला मान्यता, 100 मुलांचं अनुदान येतं, हे अगदी तुटपुंज अनुदान आहे. अगदी. आणि इतर 100 मुलं, त्यात संस्था कर्मचारी बरोबर. हे वेगळे. आणि एवढ्या सगळ्यांचा खर्च चालवत असताना आणि सध्याची महागाई लक्षात घेता, तर वर्षाकाठी किमान 25 ते 30 लाख रुपये आम्हाला उभे करावे लागतात. तुम्हाला स्वतःला हा, आम्हाला स्वतः म्हणजे संस्था आमची थोडेसे उभे करते. आधार कारण त्याच्याशिवाय पर्याय नसतो. कारण आता शिक्षकांना पगार द्यायचा, कोण 3 आणि 4,000 रुपये कोण सध्या राबत नाही. पण किमान त्यांचं घर पण चाललं पाहिजे हा उद्देश ठेवून त्यांना किमान 10,000च्या पुढे पेमेंट ते संस्था तुम्ही देते. जर तशी पण स्वतःच तयार करताय, तर मग ते कशी निर्माण करताय? ते निर्माण करण्याचं तेच म्हटलं. आता ज्या ज्या ठिकाणी काही पुण्यातून काही मुंबईतून असे ठराविक आजी लोक आहेत की काही पेमेंट्स आम्हाला पाठवतात, आणि काही लोक असे आहेत की स्वतःहून त्यांनी ती जबाबदारी घेतली. आता आमच्याकडे तिथे आम्हाला दरवर्षी ठराविक आपलाच आम्हाला एक पाठ म्हणून आता आमच्याकडे कसं आहे की विनोद तलगीर साहेब म्हणून आहेत. बरं. ॲक्च्युली ते आमच्या सुरुवाती पहिले अध्यक्ष जे होते संस्थेचे, विजय कार्नाड सर होते, डॉक्टर विजय कार्नाड. तर त्यांचे ते मेवणे आहेत, आणि ते ॲक्च्युली वयवर्ष त्यांचं 80च्या पुढचं आहे आता सध्या. पण संस्थेसाठी ते आजही पूर्ण हा पूर्ण ह्याच्यामध्ये मुंबई पूर्ण आणि पुण्यामध्ये, आणि त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या ओळखी फॉरेनला ज्या जे काही त्यांचे मित्र वगैरे आहेत, तर त्यांच्या ठिकाणाहून ते संस्थेची माहिती त्यांच्याकडून पोहोचवतात, आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप देणगी मिळते तशी. आणि दुसरी गोष्ट, काही कारखानदार वगैरे आहेत, हा, अगदी बरोबर. काही वस्तू स्वरूपात देणगी देणारे खूप असतात. आर्थिक देत नाही पण वस्तू स्वरूपात देणारे तर ते नाही. मग ती सुद्धा मशिनरी वगैरे आम्हाला लोक शिकायची. ओके. वस्तू स्वरूपात खूप मदतशीर म्हणजे होते. या मार्गाने नेते त्या वेगळ्या मार्गाने. आणि मग ते कसं आहे की मार्च एंडला बरोबर. आपण म्हणतो की प्रत्येकाला इन्कम टॅक्सचा प्रॉब्लेम हो असतो. हो. मग ते 3% फंड जो त्यांना बाजूला काढावा लागतो त्यासाठी कारखानदारांना. अगदी. मग त्यातून ते म्हणतात की तुम्हाला काय वस्तू हवी ते सांगा. मग आता त्या वस्तूतून आता परवाच आम्हाला एका युनिटने 7 लाखाची मशीन दिली. त्यातली 2 लाखाची मशीन आता बेकरी युनिटला आली आहे आमच्या. बरं. तसं प्रत्येकाचे हां, आता ते आता आज जोडायला येणार आहे ओके. ते. नवीनच नवीन घेतलं घेतलं. आजच कालच येऊन आले मशीन ते. बरं. असं वेगवेगळ्या ठिकाणी आता ज्या डिपार्टमेंटला ज्या ज्या ठिकाणी मशीन्स आहेत त्या आम्हाला सगळ्या डोनेट मिळालेल्या म्हणजे मशीन. हे विभाग तुमचे वाढत गेले हा, त्यामुळे आम्ही एक एक विभाग तुलना किंवा जसा विभाग होईल तसं आम्ही मागणी उत्पादनाचं केली. क्षेत्र आम्हाला कशाची मशिनरी हवी आहे, काय आहे. मुलांची संख्या वाढेल जसे विभाग वाढले, विभाग वाढल्यामुळे मागणी, मग तिथं काय व्यवसाय सुरू करायचा याचं प्लॅनिंग अगदी सरांच्या मार्गदर्शनातून त्यामुळे इतके युनिट सुरू झाले आमचे सुरू झाले. की खूप वाढले. खूप वाढले, आणि मुलांना तितक्या काम मिळालं. आता हे संगणक वगैरे तुम्ही घेतलेत का असं कोणी? नाही, आम्हाला हे बऱ्यापैकी डोनेट केलेले आहे. Donate. बऱ्यापैकी डोनेट केलेले आहे. आता सुद्धा आम्ही 5 संगणकांची मागणी केली आहे. कारण आमचा उद्देश आहे की प्रत्येक वर्गामध्ये संगणक ठेवायचं. आणि नेट कनेक्शन पण दिलेलं नेट कनेक्शन प्रत्येक वर्गात, संगणक प्रत्येक वर्गात, की जेणेकरून किमान चालू बंद करणं किंवा एखादा आहेत. एज्युकेबल मुलं आहेत ते पेंट ते करणं करू वगैरे शकतात. करतात, टायपिंग करायला शिकतात. आता आमच्याकडे ते पेअरिंग वगैरे असं लेझर कटिंग मशीन्स आहे हा. ना, तर तिथं आता मुलं जे काम करतात तर ते कटिंगवरती लेझर मशीनवरती एखादा जॉब जर द्यायचा असेल बरोबर. तर तो प्लॅन जो आहे Program कॉम्प्युटरवरती प्रोग्राम फिट करतात मुलं करतात, आणि मग इकडे आणि मग ते त्याला क्लिक देतात, तर इकडे ते मशीनला बरोबर. पाठवलं जातं. म्हणजे मशीनवर आहे की बटन दाबलं, हां, स्किल आहे. स्किल डेव्हलप जे ठराविक आता बाई म्हटलं तसं एज्युकेटेड मुलं हे आरामात करू शकतात. प्रश्नच नाही.
काय फारसं तुम्हाला आपल्याला सांगावं लागत नाही, कारण की ते ना सवय सांगावं लागलं म्हणजे की कसं त्यांना त्यांना माहिती माहिती झालं मुलांच्या ते. घरातून कॉम्प्युटर थांबावं लॅपटॉप आहेत ना, नाही, ते तर आहे शेवटी आपण त्यामुळे मुलांना ते माहिती आहे आणि मग आवडते मुलांना वह्या पुस्तकांपेक्षा कॉम्प्युटर ते मुलांना सगळ्या आवडतं. कृतीशील राहतात ना, मग्न राहतात त्यांच्या थिअरीमध्ये. आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा एकूण आलेख कसा आहे प्रोग्रेस? आता शाळेच्या बाबतीत काही सांगते प्रोग्रेस विद्यार्थी म्हणजे सगळ्यांचे. हा, आता एकतर म्हणजे थोडंसं आमच्या अभ्यासक्रमाबद्दल वगैरे पण तुम्हाला हो हो थोडंसं तर मी सांगावं आहे असं त्याच्यामध्ये आहे का? अगदी अगदी आहे. आणि त्या- कसं आहे, त्याच्यात मग पुढे याला तुम्हाला- जोडून जर तुम्ही दिलं तरी चालेल मला की तुमच्याकडे आपल्याकडे शाळेचा अभ्यासक्रम तर आहे, त्याला अभ्यासेतर उपक्रम आहेत, हा. अभ्यासपूरक आहेत आणि शाळाबाह्य पण तेच उपक्रम मग आहेत. कार्यशाळेचं होते म्हटलं सगळं मग- हो चालेल की सांगा मग मला जोडूनच आपण आता थोडंसं ऍडमिशनची प्रोसेस म्हटलं तर आपण 5 वर्षानंतर ऍडमिशन देतो मुलांना बरोबर. आणि त्यांची डिसॅबिलिटी 60% असेल तर आपलं ऍडमिशन देतो ओके. नाहीतर मग आपण ऍडमिशन देऊ शकतो त्याने, कारण ती मग गतिमंद आणि नॉर्मल ओके. चालतं. आणि मग ह्या नंतर आमच्या नर्सरी प्रायमरी सेकंडरीचे 3-3 वर्षापासूनचे टप्पे असलेले प्री एज्युकेशन लेवलपर्यंत लेवल असतात. तर तुमच्या नॉर्मल शाळेत पहिली दुसरी तसं ह्या लेवल असतात. 6 ते 7 वर्षाचं जे स्टार्टिंग असेल शासनाने दिलेली. मग त्यानंतर IQ नुसार विचार केला तर मुलांचा एज्युकेबल, ट्रेनेबल आणि केअर ग्रुप असे गट पडतात. तर त्या IQ आणि क्रोनॉलॉजिकल एज ह्याच्यानुसार आम्ही मुलांचे वर्ग केलेले आहेत हे. बरं. हां तर त्या वर्गातून आता काम कसं चालतंय की बाबा मुलगा आला की आम्ही त्याची केस हिस्ट्री पहिले घेतो, बरोबर. त्याचा पुढचा क्लास ठरतो हे बघतो आणि त्यानुसार त्या क्लासमध्ये त्याला ऍडमिशन देतो. त्या वर्गात गेल्यानंतर त्याचं असेसमेंट केलं जातं. तर त्यासाठी आम्ही अभ्यासक्रम स्वतः शाळेचा आमच्या तयार केलेला आहे. बरं. तर त्या अभ्यासक्रमात 5 एरिया असतात: व्यक्तिगत, शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक आणि खेळकर. व्यक्तिगत म्हणजे मुलाला स्वतः तयार होणं, सगळं, बरोबर. स्वतःची घरातली कामं करणं, अशा प्रकारचा आमचा अभ्यासक्रम आहे. म्हणजे पुस्तकी अभ्यासक्रमापेक्षा हा अभ्यासक्रम आम्हाला बरोबर. इथे वापरावा लागतो. आणि त्यानंतर मुलांचा असेसमेंट केल्यानंतर आम्ही त्यांना तो प्रोग्राम द्यायला सुरुवात करतो, त्याचं प्रॅक्टिस द्यायला सुरुवात करतो. बरोबर. पालकांना सांगतो, आम्ही घेतो वेगवेगळ्या साधनांच्या ह्याने 1 to 1 मुलांना आपण शिकवतो. एका वर्गामध्ये 10 ते 12 मुलं असतात, बरोबर. कारण 1 to 1 प्रोग्राम. अगदी. आणि मग ह्या प्रकारे 3-3 महिन्यांनी आम्ही मुलांचं इव्हॅल्युएशन करून त्यांचे रिपोर्ट लिहिले जातात. बरं. वर्षाच्या अखेरला आम्ही त्यांची परीक्षा घेतो. ज्यांची परीक्षा लेखी घेणं शक्य आहे ओके. त्यांना पेपर सुद्धा देतो. म्हणजे ते जो लिहू शकतात. एज्युकेबल ग्रुप आहे तो लिहू शकतो त्यांच्या लेवलप्रमाणे. मग त्याचं तोंडी स्वरूप कसं परीक्षा, करता तुम्ही प्रश्नपत्रिकेचं? प्रश्नपत्रिका काढलेली असते, मुलाप्रमाणे प्रश्नपत्रिका बदलते. हा म्हणजे वेगवेगळ्या मुलाप्रमाणे तुम्ही चेंज ठेवलेला आहे. तेवढं आम्ही आमच्याकडे ठेवलेलं आहे. आणि मॅडमनी कालच मला सुचवलं की हा. म्हणजे परीक्षा कशी घेता, त्याचं मूल्यमापन कसं करता, हा. तर तुम्ही लेखी पण परीक्षा तेच घेता. प्रश्न तुमचे पाहिले म्हणूनच म्हटलं आपण सांगावं. तर ते 1 to 1 म्हणजे पेपर आम्ही घेतो मुलाचा. काहीचे हे प्रश्न एकाला लागू आहेत ते सगळ्या वर्गाला लागू होतात असं नाही, नाही. बरोबर. आणि उत्तरं देण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, त्यातून आपण उत्तर काढून घ्यायचं असतं. पूर्ण वाक्यात एखादा देईल, एखादा शब्द बोलेल, पण त्याला बरोबर. कळलेलं आहे ती गोष्ट, मी विचारलेला प्रश्न कळलेला. दोन्ही प्रकारे अशाने आम्ही आपण- त्यांचं इव्हॅल्युएशन दोन्ही प्रकारे घेता, म्हणजे लेखी पण घेता आणि लेखी आणि orally पण घेता. ओरली पण. आणि त्याशिवाय मग जो ट्रेनेबल ग्रुप आहे हा. त्यांचं जास्त कृती आधारित, कृतीयुक्त कृती असतं. आधारित. म्हणजे तिन्हीचा पण तुम्ही मिलाप एका ठिकाणी घालता. तर आणि केअर ग्रुपचं आम्ही नुसतं जस्ट ऑब्झर्वेशन करून इव्हॅल्युएशन केलेलं असतं, किंवा त्यांचं जे काय त्यांना शिकवलंय, सेल्फ हेल्प स्किल बरोबर. असतील, खाणं पिणं असेल, ते कुठच्या कशा लेवलला पद्धतीनं आहे. आहे ते. तर हे रिझल्ट करताना आमच्याकडे फिजिकल प्रॉम्प्टिंग, व्हर्बल प्रॉम्प्टिंग असा प्रकार आहे. म्हणजे काय की बाबा चार्ट किती पण. मदत लागते त्याला, बरोबर. शारीरिक मदत लागते का, शाब्दिक मदत लागते का, अगदी, अगदी. तो स्वतंत्र आहे का, त्याच्यावर मार्क ठरलेले असतात. स्वतंत्रला 4 मार्क, व्हर्बल प्रॉम्प्टिंगला 3, फिजिकलला 2. मग ह्याच्यावर आमचं रिझल्ट शीट तयार होतं. Very good. तसं की बाबा कष्टाचंच काम. हां की बाबा ह्या कौशल्याला त्याला अजून फिजिकल प्रॉम्प्टिंग ते 1च मार्क, अगदी अगदी. ह्या कौशल्यात स्वतंत्रपणे 4 मार्क, मग त्याच्यानंतर टक्केवारी काढतो. बरोबर. आणि परत त्याला आणि कुठेतरी आपल्याला बाबा सहकार्य करायचं हे तिथे आपल्याला निश्चित होतं. त्याच्यानं टक्केवारी निघते आमची. बरोबर. म्हणजे टक्केवारीवरनं कळते की ह्या मुलाचा प्रोग्रेस या वर्षात ह्या कौशल्यात किती झाला. 80% प्रोग्रेस असला तर आम्ही पुढचा अभ्यास करण्यासाठी वापरतो, नाही तर तोच कंटिन्यू करावा लागतो. तर खालची कौशल्य कशी चढत जाणारी आहेत. अगदी अगदी. म्हणजे नुसती झाली पण कौशल्याच्या नाही, पहिल्या टप्प्यापासून चढत चढत वर जाणारं कौशल्य असतं, तेव्हा ते फुलफिल होतं आणि मुलाला येतं. ते ते येण्यासाठी अभ्यासच केलं त्याला पाहिजे. अगदी प्रायमरी पासून प्री वोकेशन लेवलपर्यंत पण कधी कधी जावं लागतं. म्हणजे काही मुलांबाबतीत तुम्हाला हा एक म्हणजे जर गणितातलं साधं घेतलं तर आता जस्ट अंक ओळख, नंतर त्या व्हॅल्यू कळणं, मग 1 ते 20 येत आहेत मागे का, राहणारी असते तर त्यांना सुद्धा पुढून येण्यासाठी तुम्हाला हा आणि शेवटी त्याला कालावधी कॅल्क्युलेटर वापरता येतोय का, अगदी बरोबर. इथपर्यंत ते कौशल्य वाढत जातात. आपल्या स्वतःच आवडण्यामध्ये आपले सगळे कपडे ओळखतो का, घालता येते का, सगळे कपडे घालता येतात का, प्रसंगानुसार घालता येतात का, असं कौशल्य ते वाढत जातं. वेगवेगळे तुम्ही त्याच्यामध्ये पण हे चांगली तर गोष्ट. अशा प्रकारे हा रिझल्ट मुलाचा तयार होतो. आणि 1 मेला आम्ही पालक शिक्षक सभा असते तेव्हा आम्ही ते रिझल्ट देतो, पालकांना वह्या वाचायला देतो. आणि मग त्यानुसार वर्गाचं ठरतं की हा मुलगा आता, मग आमची मीटिंग होती सगळ्या शिक्षकांची की पुढच्या वर्षीचं नियोजन होतं. मग तेव्हा ठरतं की बाबा हा मुलगा आता ह्या एजला आहे, त्याचा हा प्रोग्रेस आहे, मग त्याला पुढच्या वर्गात पुढच्या जायचं आहे. मग त्या पुढच्या वर्षाचे काही वेळेला वर्ग बदलतात, काही वेळेला तिथेच तिथंच कंटिन्यू ठेवायला. म्हणजे त्याच्या काय म्हणूया की प्रगतीनुसार. प्रगतीनुसार आणि एजनुसार पण काही वेळेला होऊ शकतं. तशी पर्सेंटेज किती आहे मग तुमची, की जी वरच्या वर्गात जाणाऱ्यांची संख्या जास्त नसते, म्हणजे किती जातात? ते प्रमाण कमी असते तसं थोडंसं. हा
तिथं त्यांना थोडंसं डेव्हलप करायला आपल्याला काढावं लागेल. कारण एका मुलाला किमान 3-4 वर्ष अगदी. म्हणजे कसं आहे आमचा एक लेवल असते ती 3 वर्षासाठी असते. म्हणजे लिमिट घातलेले आहे. हा 3 वर्ष त्याला लेवल चालणार 5 ते 8 वर्ष, बरोबर 8 ते 11 वर्ष असं 3 वर्षासाठी एक अभ्यासक्रम. बरोबर त्याच्यात बदल नाही. मग त्यात प्रत्येकात 20 कौशल्य आहेत ना. तर पहिल्या वर्षी त्यातले 6 किती कौशल्य, skill कडे- हा, बरोबर. पुढच्या वर्षी त्याच्यातले 6, किती झाले? त्याच्या पुढचे हळूहळू ती कमी कमी करत 20 पर्यंत त्याला आणायचं. आणायचं. मग तो कालावधी किती असेल पण आपण त्याला लिमिट घातले 3 वर्षाची. पण जर एखादा मुलगा जर 3 वर्षात ते प्रगती नाही नाहीच झाली, करू शकत. काही मुलं उशिराने अगदी, येतात. अगदी. हा? म्हणजे अगदी 5व्याच वर्षी येईल असं नाही. काही मुलगा 8व्या वर्षाला त्याला एकच वर्ष जर प्रगतीला मिळत असेल तर आम्ही काय करतो काय? की ही कौशल्य डेव्हलप होणं गरजेचं आहे, त्याशिवाय पुढचं आपण देऊ शकत नाही. मग त्याला पुन्हा एकदा तो अभ्यासक्रम लागू अभ्यास करतो. करून लागू. म्हणजे परत आपल्याला पुढे नेऊन परत त्याला आहे त्या ठिकाणी आणून परत त्याला त्या पद्धतीने घेऊन परत तिथं पुढे नेण्याची एक हे करावी लागते, कसरत तुम्हाला हे करावी लागते. आता काही विशेष दिन आपण साजरे करतो इथे शाळेमध्ये असतात, तर त्या निमित्तानं जे वेगवेगळे उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांकडून करून घेतले त्याचं नियोजन वगैरे कसं आहे किंवा कोणते उपक्रम घेतले? आता 15 ऑगस्ट वगैरे आपण आहे किंवा 26 जानेवारीला आम्ही आलेलो होतो, तशा पद्धतीचे दिन. आता आपल्याकडे गुरुपौर्णिमा असेल, ओके, शिक्षक दिन असेल, तर जास्तीत जास्त मुलांचा सहभाग घेऊन आम्ही त्यावेळेला शिक्षण दिनानंतर मुलं शिक्षक होतात. स्वतःच. मुख्याध्यापक कोण व्हायचं याच्याला चुरस असते आमच्या अरे इथे. बापरे. आणि काही जणांना अगदी मावशीच होणार आहे मी असं पण असंही म्हणतात. असतं. त्यांना ओके. ज्या लोकांचं भूमिका attraction आहे, करायचं image आहे. आहे त्यांच्याकडे, त्यादिवशी आम्ही बाजूला असतो मुलं सगळी होत असते. असते. एक चांगला माहोल त्या ठिकाणी तयार होत असेल. तो एक शिक्षण दिनाचा कार्यक्रम असतो. त्याशिवाय मग गुरुपौर्णिमेला आम्ही कोणत्याही क्षेत्रातली अशी दिग्गज व्यक्ती आणतो आणि त्यांच्या सहवासात आम्ही मुलांना त्याशी ठेवतो किंवा ते आपलं काम काय होतं सांगतात, कसं घडलो मी किंवा कसं माझं पुढे काम झालंय, अशा अनेक गोष्टी त्यावेळेला हे सगळं असं मन लावून वगैरे तिथपर्यंत ऐकतात वगैरे सगळं अगदी व्यवस्थित. मुलांचा आमच्या कमाल आहे की कुठे टाळी वाजवायची मुलांना कळतात. दिग्गज व्यक्ती म्हणजे काय की म्हणजे सामाजिक त्या क्षेत्रातले जे शैक्षणिक क्षेत्र. म्हणजे कोणतेही क्षेत्र असू हा. दे, ते भले शैक्षणिक असू असू दे, दे किंवा कोणतेही घेऊ काम शकतो असू आपण. दे, त्यांच्या हातून अनेक लोक घडले, अगदी अगदी. अनेक लोक घडले त्यांच्या हातून. त्यांना त्यांना आपण इथं आणून त्यांचा एक सन्मानपूर्वक संस्थेने त्यांचा शाल सत्कार सत्कार केला जातो वगैरे. त्यांच्या कार्याचा त्याचा फायदा फायदा मुलांना मुलांना करून होतो. देतो त्यातून. आम्ही काय केलं? आणि काय कार्य केलेलं आहे त्याच्यावर वर्षामध्ये आमची जे हे तयार असतं कार्यक्रम आमचे त्यामध्ये सगळ्या जयंत्या असतात. असतात. बरोबर. गांधी जयंती, अगदी अगदी. गांधी जयंती वर्षी तुम्ही काय असतं की स्वच्छता. स्वच्छता आणि तिथं आम्ही जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा खादीचं प्रदर्शन या ठिकाणी ओके. खादीचं प्रदर्शन. खादीच्या प्रदर्शनातून काही वस्तू ज्या असतात म्हणजे खादीला काय महत्व आहे त्या बरं. गांधीजी का खादी वापरतात वगैरे गांधींच्या विचाराच्या माणसाला आणून त्यांचे व्याख्यान वगैरे त्या ठिकाणी ठेवले जातात. आणि तो दिन पण साजरा हा. होतो. त्याच्या आधी मुलं म्हणजे साफसफाई करतात. कोणतीही जयंती बरोबर. असली थोडं सगळे. कोणतीही जयंती असली तर त्या क्षेत्रातला तो माणूस त्या ठिकाणी नाही, हे एक आणतो. चांगलं आहे की त्याला त्यातला तो दर्दी म्हणूया आपण. हेलन केअर जयंती आम्ही साजरी करतो. अरे वा. तर खूप पूर्वीपासून आपल्याकडे चालू आहे. बरं. ज्या अपंग दिव्यांग व्यक्तीने ह्या क्षेत्रात स्वतः काम करून दुसऱ्यांनाही मार्गदर्शन केले आणि मदत केली आहे अशा व्यक्तींचा इथे आपण बोलून त्यांचा सन्मान करतो. तो दिन तुम्ही विशेष चालू आणि आम्ही त्या संस्थेने काय केलेलं आहे की चेतना पुरस्कार बरोबर. हेलन केला पुरस्कार जो आहे केला. तो पुरस्कार कंटिन्यू म्हणजे गेली आता 30 वर्ष होऊन गेली. ते पुरस्कार आपण प्रत्येकाला देत आलेलो आहे. एक संस्थेच्या ट्रॉफी आहे. वतीनं एक ट्रॉफी आहे, ओके. शाल, श्रीफळ आणि एक मानपत्र मानपत्र. असं ते पुरस्कारचं स्वरूप असतं. त्याचं तुम्ही ते देत असताना काय वेगळा हे लावता काय म्हणजे कशा हा पद्धतीने? ते कसं आहे की नुकतंच कोल्हापूर शहर नाही तर ऑल भारतामध्ये बरं. अशा व्यक्ती शोधायच्या जे दिव्यांग असतील बरोबर. आणि त्यांनी स्वतः अपंगत्वावरती मात करून योग्य काम करून एखाद्या उच्च आता पदावरती ज्या ज्या व्यक्ती आमच्याकडे येऊन गेलेले आहेत तर त्या व्यक्ती राष्ट्रपती पदकापर्यंत जाऊन पोहोचलेल्या अशा व्यक्ती आहेत. तर अशा व्यक्तींचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे. जी कुणी असं आयरागारा त्याला सत्कार आपण त्याला देत नाही. आणि उद्देशच आपला आहे. ते मुंबईवरून येतात, पुण्यातून येतात, हैदराबादवरून येतात, मद्रासवरून येतात. connectivity आहे तुमची. आल्यानंतर त्यांना योग्य ठिकाणी त्यांची राहण्याची सोय ती सगळी संस्था बघते. तिथून रिसिव्ह करण्यासाठी आम्ही कोणतरी जात असतो. आमची गाडी तिथं पाठवतो. त्यांना इथे पण रिसिव्ह सन्मानानं आणायचं, आदरपूर्वक त्यांचा इथं सन्मान करायचा. संस्थेच्या मुलांना पण लोकांना उद्बोधन होत असेल की बाबा या आपल्यासारख्याच व्यक्ती इतक्या मोठ्या पदावरती जात आहेत आणि शाळा या ठिकाणी सन्मान करते, आपणही त्या ठिकाणी आता जाण्याची एक तुम्हाला माहिती आहे चांगली. का नाही माहित नाही पण साताऱ्यामध्ये एक व्यक्ती अशी होती हा. की अंध आहे ती, टोटली 100% ब्लाइंड आहे ती आणि रस्त्यावरती मेणबत्त्या विकणारा तो त्यावेळेचा मुलगा होता. हा. तर त्यानं ती एवढी प्रगती केली की स्वतःचा मेणबत्तीचा कारखाना सुरू केला आणि कारखाना इतका मोठा झाला की अगदी 6 इंचाच्या मेणबत्तीपासून 21 फुटाच्या मेणबत्तीपर्यंत त्या करायला चालू केल्या आणि त्यांच्या मेणबत्त्या नुकताच भारत परदेशामध्ये सुद्धा जायला लागल्या. आणि ह्याच्यातून तो माणूस इतका मोठा झाला की त्याला राष्ट्रपती पदक मिळालं आणि त्याचं व्याख्यान आणि त्याची बोलण्याची शैली आणि लोकांची बोलण्याची शैली खूपच वेगळी पूर्णच असते. अगदी अगदी. ती गिफ्ट असते त्याची बोलण्याची शैलीची अतिशय अप्रतिम होती.
आणि त्या व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी सन्मान सत्कार केला. आता ती व्यक्ती हयात नाही. असे लोक आहेत. आता पुण्यात एक विद्यार्थी आहे, डाऊन सिंड्रोम आहे तो, आणि डॉक्टरांचा कारखाना तो चालवतो. सध्या मॅनेजमेंट तो बघतोय आणि जवळपास 25 दिव्यांग याच्या हाताखाली काम करतात. हा एक वेगळाच हे म्हणावं लागेल. 25 दिव्यांग त्याच्या हाताखाली काम करतात आणि कॉम्प्युटर स्वतः हँडल करतो. स्वतः ऑफिस आहे त्याचं. म्हणजे इतका प्रोफेशनल झालाय तो, तर त्याला सुद्धा राष्ट्रपती पदक मिळालं. म्हणजे अशा लोकांचा सन्मान आणि हेलन केलर पुरस्कार देऊन तो करत असतो. छान उपक्रम घेतोय. आणि आता तुम्ही जे उत्पादन वगैरे करतात आहे शाळेचे वगैरे, तर काही उत्पादन विशिष्ट ठिकाणी नेऊन जे त्याचं एक्झिबिशन भरवता का इथंच येऊन? नाही, आता कसं झालं की पूर्वी आम्हाला फिरायला लागायचं बाहेर. आता कसं झालं आमच्याकडे व्यवसाय इतके वाढले आणि त्याचा व्यवसायाचं आणि स्वरूप बदललं आणि नव्यानं जे पाहिजे, आधुनिक ज्या गोष्टी पाहिजे आहेत लोकांना, त्या आम्ही इथं बनवू लागलो. आणि त्यामुळे कसं झालं की मार्केटिंगला कसं मी पूर्वी फिरत होतो मार्केटिंगला, आणि त्यामुळे मार्केट आता सेट झालं. ओके. एमआयडीसी गोकुळ शिगाव असेल, शिरोली एमआयडीसी असेल, कागल एमआयडीसी असेल, कोल्हापूर शहरातल्या काही बँका, इंजिनिअरिंग ऑफिस, त्यांना आता सांगावं लागत नाही किंवा ऑर्डर द्यावं लागतं. त्यांनी डायरेक्ट फोन करतात की आम्हाला इतक्या फाईल पाठवा किंवा आम्हाला ही वस्तू आम्हाला पाठवा. शेंगतेल कुणी आता बऱ्याच लोकांना माहीत झालेलं आहे शेंगतेल इथं मिळते, तर आम्हाला एक 5 लिटर शेंगतेल पाठवा. म्हणजे हे ऑर्डर आता ऑलरेडी आम्हाला ऑन द स्पॉट आता मोबाईलवरती कोरोना काळात तुम्ही मोबाईलवरून काय तुमचा असा ग्रुप वगैरे काही काढलाय, म्हणजे संस्थेचा वगैरे असा? आमचा संस्थेचा ग्रुप आहेच. आणि जे आम्हाला काही डोनर देणारे जे आहेत किंवा आमचे जे काही कारखाने, ज्या ज्या कारखान्यात आम्ही रिलेशन ठेवलेलं आहे आतापर्यंत, तर त्या सर्वांचे आमच्याकडे ग्रुप आहेत. जे काही नवीन होतंय किंवा जेव्हा एखादा कार्यक्रम जरी झाला तर तो आम्ही ग्रुपवर टाकतो, म्हणजे ते सगळ्यांपर्यंत ते पोहोचतं. म्हणजे असं झालंय का की तुमचा हाता ग्रुप मला म्हणायचं की फॉर एक्झाम्पल एक 25 जणांचा होता, पण आता आज तुम्ही 100च्या आता घरात 300, 350, 400 लोकांचे ग्रुप आहेत म्हणजे कनेक्ट झाला एक व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्ती आणि कनेक्ट झाला. मार्केटिंगच्या बाबतीत आता सांगायचं झालं तुम्हाला तर ज्या ज्या ठिकाणी आम्ही आता दिवाळीचं जर विषय उदाहरण सांगतो तुम्हाला, दिवाळीचं गणपती झाले की दिवाळीचं काम सुरू झालं. अगदी बरोबर. अगदी म्हणजे शाळेतल्या छोट्या गटापासून ते कार्यशाळेतल्या मोठ्या गटापर्यंत सगळं दिवाळीमय वातावरण असते. पण त्या कलर करणं, त्याला मेन भरणं, वाती करणं, त्यामध्ये मेन भरणं, वेगवेगळ्या डिझाईनच्या पंत्या तयार करणं, आकाशकंदील तयार करणं, कुपनं तयार करणं, वाट बघत असतात लक्ष्मीपूजनचे पुढे तयार करणं, म्हणजे इतकं प्रोडक्शन तयार होते. पूर्ण कृतीवरच आधारित हो हो पूर्ण कृती. आणि मग ह्यासाठी काय झालं की आम्ही एक मार्केट जे सेट केले, तर त्या लोकांच्याकडे दुसरा कोणीही गेला शेतनाशिवाय ते मटेरियल घेत. आता तुम्ही जर म्हटलं की सर की तुमचा जो स्कोप आता आपण म्हणूया की कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणा, मुंबई ह्याच्या पलीकडे अजून वाढलाय. आता आमच्याकडे काय झालं की आता गणपतीचा विचार केला तर गणपती आमच्या मुंबई, पुण्यापर्यंत, सांगलीपर्यंत गेलेले आणि फॉरेनला गणपती गेलेले, म्हणजे लंडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या ठिकाणी आम्ही गणपती तिकडे पाठवलेले. आणि दिवाळीचं जर म्हटलं तर दिवाळीचं आत्ता आमची जी सुरुवात झाली, आता जसं बऱ्याच कोरोनाच्या काळात लोकांना बाहेर पडता येत नव्हतं, मग त्याचा आम्हाला एक रिस्पॉन्स कसा मिळाला की व्हॉट्सअपद्वारे आम्ही लोकांना मेसेज सोडले. त्यावेळी आम्हाला कर्नाटक, हुबळी, धारवाड इकडच्या भागातून, रत्नागिरीतून, कोकणातून सुद्धा, मुंबई, पुण्यातून, इकडे सांगली, सोलापूर, सातारा या भागातून बऱ्याच आम्हाला ऑर्डर्स तिथून आल्या. आणि तिथल्या ऑर्डर्स आल्यानंतर त्या ऑर्डर्स आम्ही पॅकिंग करून डीटीएस कुरिअरनं डायरेक्ट घरपोच केला. कुरिअरचा खर्च लोक म्हणत होते की आमच्याकडे काही काम नाही, त्यावेळेला चेतना ही सतत कार्यरत होती, आमची एक विशेष त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे कसं ते आता कुरिअरचा खर्च असेल किंवा तर ते लोक आनंदाने देत होते. तुमचं मटेरियल फक्त आमच्यापर्यंत येऊ दे, एवढाच त्यांचा उद्देश त्यातला होता. पण डिटेल्स कुरिअरचा वेळेत दिला हा किती विश्वास मोठा होता. कारण आमचं कसं असतं की गणपतीनंतर एक 15 ते 3 आठवडे किमान ऑर्डरसाठी आम्ही फिरतो. ऑर्डरसाठी फिरलं, एकदा जाऊन त्यांना कोटेशन देऊन एकदा जाऊन भेटून आलो ना, त्या व्यक्तीला परत भेटायला यायला लागतं. मग ते लगेचच दिवाळी पुढे 15 दिवस असलं की प्रत्येकाच्या तारखा असतात. आजच्या तारखेला कोणत्या माल पाठवायचा, किती पार्ट्यांचा पाठवायचा आहे, उद्या कुठल्या पार्ट्यांचा पाठवायचा आहे. मग ते मी जर एखादी जागेवर नसलो तर आमच्यात सगळा शिक्षक वर्ग आहे. मागच्या आमच्या मुख्याध्यापिका होतो खेबडकर मॅडम, त्या विनंदर मॅडम, पाटील मॅडम. आम्ही काय करतो, मी जर कुठं बाहेर गेलो तर असं असतं की ऑर्डर काय आली काय नाही, दर कोण किती दिला हे सगळं मलाच माहिती असतं. मी काय करतो, लिस्ट काढायची, आज ह्या ऑर्डर द्यायचे, प्रमुख व्यक्तींकडे ती लिस्ट सोपवायची, बाई एवढं तुम्ही करून घ्या सांगायचं. आणि शिक्षकांना त्यात त्यांच्या कमिट्या करून नेमून ठेवायचं.
आणि दर आम्ही दिवाळीला त्या कमिट्या केलेल्या असतात. म्हणजे मेन भरण्याची कमिटी बरोबर त्यांच्याकडे थोडी मुलं द्यायची, बरोबर त्या मुलांना घेऊन त्यांनी ते म्हणजे कमिटी गटांचं काम तुम्ही हे करता हा. 3 वर्क केले बॉक्स भरण्याचं काम आहे ते एका कमिटीकडे द्यायचं. बरोबर त्यांनी तेच काम हा करा त्यांनी ते काम करायचे. असे वेगवेगळ्या कमिटी असतात उठण्यासाठी. आता 400 किलो उठणं तयार होतं आमचं, 60,000 पंथी तयार होते, 5,000 लक्ष्मीपूजेचे पुढे तयार होते, 1,000 डझन आकाशकंदील तयार होतो. आणि आता आपण कागदाचे आकाशकंदील चालू केले, तोरण चालू केले, 200-250 तोरण तयार होतं. 3 फुटाच्या दरवाजाला तोरण लावता येईल अशा पद्धतीचे ते आकाशकंदीलचे तोरण तयार केलेले आहे. वेगवेगळ्या आर्टिकल वस्तू सुद्धा आम्ही तयार केलेल्या आहेत. आता येऊ घातलेलं काही नियोजन आहे का की नवीन प्रोडक्ट त्याला आपण आता आमचे आता हे चालू योजना आहे. आहे आता आम्ही यावर्षी काय केलं की थोडंसं दिवाळीच्या मध्ये सुद्धा थोडं वेगळ्या पद्धतीचं नियोजन केले. ते म्हणजे काय की काही काही ऑफिसेस असतात आणि काचा असतात सगळीकडे. हो. आता तुम्ही बँकात वगैरे गेलं की काचा वगैरे असतात अगदी, त्याच्यात. अगदी, अगदी. मग त्या ठिकाणी सुशोभीकरण त्यांचं ऑफिस कसं होईल ओके या दृष्टीने प्रयत्न करून त्या पद्धतीचे आकाशकंदील काचावरती हा 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 आकाशकंदील त्या पद्धतीचे ओके. डेकोरेटिव्ह ते आता चालू आहे खाली करायला. तुम्ही खाली बघायला गेला तर तुम्हाला ते बघायला भेटेल. तर वेगळ्या कल्पना समोर येतात आणि त्या म्हणजे पद्धतीने नवीन ते त्याच्यामध्ये तुम्ही भर घालत निघाला बघायला जातोय. आणि मार्केटिंगच्या दृष्टीने म्हणलं तर आता दिवाळीचा जो आमचा टर्नओव्हर फक्त दिवाळीचा टर्नओव्हर तर 13 ते 14 लाख टर्नओव्हर असतो दिवाळीचं टर्नओव्हर. गणपतीचा 2 लाखापर्यंत जातो, दिवाळीचा 13 ते 14 लाखापर्यंत टर्नओव्हर जातो. आणि यातून जो मिळणारा नफा आहे म्हणजे फाईल विभागातून बरोबर इतर गोष्टी वेगवेगळ्या जे काही व्यवसायातून जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाच्या माध्यमातून जो काही नफा मिळतो बरोबर तो नफा कधी संस्था स्वतःला वापरत नाही. ओके मुलांना तर जी मुलं काम करतात आता कार्यशाळेमध्ये 100 मुलं काम करतात तर त्यांना आपण विद्यावेतन दिलेलं आहे. 100, 200, 300, 400, 500, 600 कॅटेगरीनुसार त्यांचे स्किल. शाहू महाराजांच्याच विचाराचा वसा आणि वारसाच तुम्ही पुढे चालवताय असं म्हटलं तरी आता ते एक महान व्यक्ती आहेत थोडं त्यांच्या नाही, दृष्टीने त्यांचा आपलं काम हाच एक खूपच दृष्टिकोन कमी होता की तुम्ही कोणावरती हा, डिपेंड नका depend राहू राहू. कोणीच नका मुलांना राहू. तेच तर आम्हाला आणि त्यातनं हे तुम्ही द्यायचं. त्यांचा म्हणजे आता त्यांचा असेल इथं बघा तुम्हीच म्हटला बघा की भूमी सुद्धा त्यांच्या हो, ह्याच्यातच आहे. त्यांच्या भूमीतच आहे. त्यामुळे एक तिथलाही आशीर्वादाचा हात तुमच्याकडे असणार आहे म्हणूनच नक्की मॅडम की आणि जाणवते आता काय सर सांगताय की आमचे संस्थेचे लोक आहेत किंवा केबुलकर सरांचे जे काही विचार आहेत अगदी. ते प्रामाणिकता मुलं- त्याच्यामध्ये हा, आहे, विश्वास प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये आहे, विश्वास आणि सद्बुद्धी एक आहे, आहे. समाजाला मुलां- कोणत्या गोष्टीची गरज आहे कम्युनिकेशन हे कसं लक्षात करायचं ते लक्षात घेऊन पुढचं तयारी गरजा करायची. ओळखून तुम्ही त्या गरजा ओळखून ठिकाणी- केलेल्या आता गोष्टी. परवाचीच एक गोष्ट सांगायची सरांबद्दलची तर एक जुना विद्यार्थी आमचा आहे हम्म. जेव्हा परवा दिवशी आला होता तो. तर तो आता खूप वर्ष शाळेत येत नाही बरोबर आणि त्या दिवशी अचानक येऊन आमच्या इथे बसला. त्याचे पालक शोधत आले. त्या सरांनी विचारला असा आजारी का दिसतोय. त्या होता आता असाच असतोय कुठे फिरत राहतो काही नाही. जर त्याला शाळेत येऊन बसणं चांगलं वाटत असेल तर त्याला रोज तासभर पाठवा. त्याला ज्यात आनंद आहे तिथे तो येऊन राहिला तरी काय आमच्या हरकत नाही. मुलं केंद्रीय सरांना शाळेतून बाहेर गेला विद्यार्थी म्हणून संपला असं नाही तर कंटिन्यू त्याचं आपण कायम कुटुंब पालक आहोत आणि त्याचं कुटुंब आहे असं. कारण मुलांना केंद्रबिंदू ठरवूनच सगळ्या गोष्टी आम्ही अवतीभोवती फक्त फिरतो पण मुलं सेंटर असतात. इव्हन आमच्या रिटायर झालेले शिक्षकही पुन्हा आता पुन्हा मॅडम मॅडम भेटला आहेत. असता मगाशी. त्या मॅडम आहेत कारण- मावशी आहेत आमच्या त्या येतात पण त्यामुळे मला कोणता इथे- तो मॅडम सर म्हणाले तुम्हाला जितके दिवस ते यावं वाटतंय तुम्ही या. हा किती विचार सांगणार नाव शेवटी- तुटलेली नाही हा, नाक तोडत नाही. नाळ नाही नाही माणूस जोडणं खूप महत्वाचं आहे. ते आम्ही तेच ते, सरांच्याकडून नाळ शिकलो. तुम्ही हे नाही करत आहे की तिचं म्हणजे जपून ठेवली आहे म्हणूया आपण आणि ही अशीच कंटिन्यू राहावी अर्थात हे काय आम्ही ज्या वेळेला आलो आम्हाला हे नेमकं मतिमंदत्व काय असते हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. पण हे सरांच्या विचारातून आम्ही सुद्धा सुरुवातीला आलो आम्ही तेव्हा घडलो. हीच भूमिका आमची होती पण ज्यावेळेला आम्हाला ही सवय लागून गेली की दरवर्षी इथं आलंच पाहिजे नाही आलो तर आम्हाला ते चुकल्यासारखं होतं नाही. हेबळकर मॅडम तुम्ही भेटला असाल की हो होते का? हा. अगदी वर्षापूर्वी त्या cooperation. होत्या तेव्हा. अगदी. त्या तुम्ही भेटला Cooperation. असाल. फक्त मागच्याच वर्षी मॅडम आम्ही आलो नाही म्हणजे ह्याच वातावरणामध्ये काही वेळा वातावरण. पूर आला कोरोनामुळे बरेच आणि हे कोरोनामुळे झाले. ह्या दोन्ही त्यामुळे गोष्टी नाही आम्हाला येता. येता नाही आलं. आता मॅडम तुम्ही बघा एक शेवटचा थोडासा प्रश्न आपला राहतोय म्हणजे काय आहे की संवादातून शिक्षण तुम्ही देताय हे संवाद साधत असताना मग शिक्षकांचं विद्यार्थी असतील पालक असतील आणि मग हे बाकीचे मेंबर असतील म्हणजे मावशी वगैरे आहेत तर यांचं इंटरॅक्शन कसं होतं त्याच्यात? एक संवाद शैली तुम्ही कशी निर्माण करता? संवाद म्हणजे आपण आपली जेव्हा योजना सांगतो की बरोबर. आम्हाला हे करायचं तर जेव्हा करणारी व्यक्ती आहे तिला त्यात काय अडचणी आहेत का हे लक्षात घेतो. इव्हन पालकांशी बोललो आता मुलांबद्दल आम्ही काही संवाद पालकांशी साधला तर पालकांच्या काय अडचणी आहेत तर त्या लक्षात घेऊन त्या सोडवण्याच्या. काय शाळेतल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांशी बोलतो त्यांच्या मागे त्याचं काय त्यांचे विचार काय आहेत त्यांच्या अडचणी काय हे लक्षात घेतो आणि त्याप्रमाणे काम पुढे कसं जाईल असा प्रयत्न. आता या कोरोना काळामध्ये 2 वर्ष आता सध्या मुलं नव्हती शाळेत. बरोबर मुलांशी संवाद साधायचा पालकांशी संवाद साधायचा तर कुठल्या प्रकारे साधायचा तर ते आम्ही सध्या ऑनलाईन पद्धतीने म्हणजे 11 ते 5 ऑनलाईन व्हिडिओ करायची मुलांना एकत्रित घ्यायचं मुलांशी बोलायचं गप्पा मारायच्या त्यांना काय अडचणी आहेत बघायचं
काही वेळेला आम्ही 2 सत्रात पालक सभा ठेवल्या. ओके. कोरोना काळात गर्दी होऊ नये याची दक्षता घेऊन वर्गावर्गांच्या पालक सभा व्यक्तिगत ठेवल्या, 2-2 वर्गांच्या एकत्र. वेगवेगळ्या. मग त्या पालकांना इथं आल्यानंतर काही अडचणी त्यांच्या आहेत का, किंवा मुलं घरी काय त्रास देतात का, मुलं काय घरी करतात मुलं, किंवा इथं या वेगळ्या पद्धतीने वागत होता, घरी गेल्यानंतर त्या काय त्याच्यात बदल झाला? पालकांना बोलतं त्याचं आम्ही करायचं. लक्ष ठेवलं त्या गोष्टींकडे आणि त्याच्यावर त्यांना काउन्सिलिंगही केलं काही वेळेला. पालकांची- फिजिकली मेडिकली काय जे आवश्यक असेल ते आम्ही म्हणजे counseling सतत तिथेही तुम्ही त्यांच्या बरोबरच राहिला असं म्हणाल. पालकांशी बोलतं करतो आम्ही. त्या मिटिंग आता 2 आमच्या मिटिंग झाल्या ना, आम्ही त्यात पालकांना बोलतं केलं, काय तुम्हाला अडचण आहेत, काय मुलग्याची अडचण आहेत, किंवा तुम्हाला काय वाटतं किंवा काय नाही, या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगा. ते पालक आम्हाला सगळ्या गोष्टी सांगतात. काही काही पालक काय की बऱ्याच मुलांचा एकच प्रश्न होता, शाळा कधी सुरू होणार, सुरू हा पहिला. पहिले एक वर्षभर ठीक होते, पण प्रत्येक नंतर पालक फार म्हणताना वाढ झालं. तेच पहिलं वाक्य वापरायचे. बरोबर. दुसरं काही मुलं वजन वाढले घरी बसून, अगदी बरोबर. काही वर्तन समस्यामध्ये मुलांचे बदल झाले, काहींचा चिडचिडापणा वाढला, ज्यांना फिट नव्हते फिट यायला सुरू झाले, म्हणजे समस्या काहींना शुगर लठपणामुळे शुगर झाली, असे वेगवेगळे झाले. काही मुलं इतके कामात मग्न होऊन गेले की घरच्यांना इतका त्यांचा हेवा वाटला की घरच्यांनी आपलं काम सगळं त्याच्या सोपून ते निवांत. म्हणजे चांगले पण प्लस पॉईंट पण तुम्हाला मिळाले. काही गोष्टी मुलं आपोआप करायला लागले. पालक म्हणाले आम्हाला पण कल्पना म्हणजे नव्हती की मुलंही करू शकतील. आम्ही शाळेत मोठा बदल होता. आम्ही शाळेत एखादं कौशल्य घेऊ शकत नव्हतो, ते मुलं घरात शिकले. अरे वा. हे आणि म्हणून आम्ही चांगलाही अनुभव पालकांचं आपल्याला कोरोनाला दिला म्हणायला काय हरकत म्हणजे नाही. पालकांचं आम्ही खरं तर कौतुक केलं कौतुक अगदी. की तुम्ही लोकांनी 2 वर्ष आमच्या मुलांना सांभाळून शाळेनेच घेतलं. केलं पाहिजे असं नाही तर ती भूमिका त्यांनी त्या ठिकाणी शाळेचीच म्हणून त्या ठिकाणी स्वीकारली. पण एक शिक्षकाचं काम पालकांनी केलं खूप छान पद्धतीने त्यांनी 2 वर्ष चांगला अनुभव तुम्हाला चांगल्या आला की पद्धतीने चला केलं. म्हणजे हो. वाईटातून चांगलं होतं, ज्याला आपण म्हणतो की करोनामुळे या हो. सगळ्याच गोष्टी आणि हानी झाली म्हणू शकत नाही आपण. त्यात चांगलंही भरपूर मुलांना आहे. वागायचं कसं कळलं. अगदी. एक तर आता मास्क सवय बाहेर वाढली पडताना ना मास्क पालकांची आणि हे. लांबून बोलणं असेल, मास्क वापरणं असेल, सॅनिटायझर हात धुणं मुलांनी असेल, खूप छान हे आरोग्याच्या स्टुडंटमध्ये दृष्टीने आम्ही सगळ्या बघितलं ना व्यवस्था मॅडम येताना ते पाण्याच्या अगोदरच हात वगैरे सगळे पुढे होते मुलांचे. हो. म्हणजे इतक्या या सवयी सगळ्या गोष्टी मुलं शिकले. जो काय बाहेर परिस्थिती निर्माण झाली त्याला स्व मुलांनी शिक्षण चांगलं म्हणूया, तोंड सेल्फ दिलं. डिपेंड म्हणूया, बऱ्याचशा गोष्टी तिथे दिसल्या मॅडम अगदी म्हणजे आवर्जून लक्षात आल्या पटकन. आणि हॅलो हाय म्हटल्यानंतर याला म्हटलंय मला नाहीये तर तिथे थांबला मॅडम की ह्या म्हणतायत मला पण. म्हणजे हे एक मला अनुभव आता आला. तुम्ही आज आलाय, आज इथून तुम्ही गेला, बरोबर. नेक्स्ट टाइम तुम्ही आला ओळखणार. तुम्ही कोण मॅडम तुम्हाला लगेच सांगा. ओळखणार लगेच. आणि शेवटचा प्रश्न मॅडम की तुम्ही आता अध्यापन घेताय म्हणजे काही अभ्यासक्रम तुमचा आहे, या ठिकाणी काही विशिष्ट पद्धतींचा वापर करता का अध्यापनामध्ये, काही टेक्निक्स वापरता का, काही कृत्यांचा वापर करता का? कृती तर तुमची आहेच, कृती आधारित शिक्षण तर तुम्ही देतात कारण तेच सेंटर आहे तुमचं. तर या काही पद्धती आहेत त्यांचा काही तुम्ही उपयोग करता? हे मेन आहे ते की टेक्निक शिवाय आम्हाला या मुलांना काहीच हातातच करू येत नाही. आपले तत्व शिक्षणातली मूर्ताकडून अमृतात हो. सगळी सूत्र आपण पूर्ण वापरतो. काय ज्या आहे सोप्यातून अवघडाकडे. अवघडातून सोप्याकडे वगैरे ज्या काही सगळ्या टेक्निक्स आहेत सोप्याकडून अवघडाकडे सॉरी सोप्याकडून जे अवघडाकडे. आता त्याला नाही माहिती त्याला ते माहीत होण्याकडे नेणं किंवा कठीणाकडून संकीर्णाकडे नेणं, मानसशास्त्राकडून तर्काकडे नेणं. क्षेत्रभेटी ओके. अशा सगळ्या आहेत टेक्निक्स त्याच आपण इथे फॉलो करतो. ही एक पद्धतच आहे म्हणजे विशिष्ट विषयासाठी नाही, पण ज्या ठिकाणी तुम्हाला ती घ्यावी वाटेल त्या ठिकाणी त्या पद्धतीचा तुम्ही उपयोग करता. आणि कृती तर आहेच तुमचा काही प्रश्नच नाहीये. आमचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम आहे बरोबर. तो आहे 12वी नंतर, पण ऍक्च्युअली त्यामध्ये सायन्सचेच विषय जास्त आहे. अॅनाटॉमी फिजिओलॉजी आहे, नंतर मग त्याशिवाय मग हे बाकीचे विषय आपले की बाबा टेक्निक्स काय आहेत ती समजून घेणं. अॅनाटॉमी तर पूर्ण आम्हाला समजून घ्यावी लागते तिथे, होय ना. कारण मेंदूचं कार्य काय आहे हे जर तुम्हाला समजलं नाही तर मी काहीच नाही करू करू शकणार. शकणार. फिजिओथेरपीला पण सगळं शरीर आपल्याला माहित मग असतं. तुम्ही याच्यावरती वगैरे त्यांना दाखवता? नाही, हे मुलांसाठी नाही, टीचर्स टीचरना प्रोग्राम्स आहे म्हणजे टीचर प्रोग्राम. वाटत्या मतीमधलं, पण त्यासाठी आम्हाला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून घ्यावा लागतो. स्पीच थेरपी, फिजिओथेरपी त्या मुलाला समजून घेणं महत्वाचं आणि त्याशिवाय मग टेक्निक्स काय आहेत, त्यांचे बिहेवियर प्रॉब्लेम आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे यासाठीचे वेगवेगळे टेक्निक हे सगळं शास्त्रीय ह्याच्यातून जाणारा अभ्यासक्रम आहे सगळा. आता कार्यशाळेच्या यांना सगळ्याला बाबतीत शास्त्रीय बेस पाहिजे. बेस. काही मुलांना तर काम करणारे असतात कार्यशाळेमध्ये सुद्धा, बरोबर. टेक्निक शिवाय देताच येत नाही त्यांना सुद्धा. त्यांना त्यातलं कळतंय की बाबा हे काम केलं तर माझं म्हणजे कपडे घाण होणार आहेत किंवा अगदी मला ते घाण करायचे नाही. हे कामं ठेवलेले असतात त्यांचे. बरोबर. ते आवडीच्या कामाच्या ठिकाणी ते बरोबर जाऊन ते काम करायला सुरुवात करतात. सुरुवात करतो. पण जे घाण काम करायचं आहे मग ते सुद्धा करताना काय केलं पाहिजे, मग ते ॲप्रेन वापरायचा, व्यवस्थित कपडे घाण होऊ नयेत, ते मग थोडी ते काळजी म्हणजे घेतात. ते काळजी घेऊन सगळ्या गोष्टी अरे वा. काम करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे प्रत्येक गोष्टी टेक्निक शिवाय या गोष्टी चालू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी असतील पण त्याच्यातून ते टेक्निक डेव्हलप होते.
आपले कुटुंब आहे किंवा कुटुंबातले आम्ही सदस्य आहोत, त्या पद्धतीने थोडंसं छान वातावरण आहे. आणि थोडंसं आपलं टाइम टेबल जे असतं त्याबद्दल तुला सांगितलं होतं कसं की आम्ही इथे सहला तुम्हाला मगाशी मी सांगितलाच हो, विषय हो. त्याच्या आठवड्यात आमचा गृहशास्त्रात तास असतो की ज्यामध्ये अगदी छोट्या वर्गापासून आम्ही गृहशास्त्र सुरू केलं आहे. ओके. छोट्या मुलांचं काय तेव्हा गरम वस्तूला हात लावायचा नाही, भाजतंय अनुभव, काढा. शिक्षण. हां. खायला दिलं तर सगळ्यांना दिल्यानंतर आपण खायचंय. जर तुम्हाला काम दिलं तर पूर्ण संस्कार. करून तुम्ही खायचंय. तर शेंगदाणे सोलणे छोट्या मुलांना देतो आम्ही, ते गरम आहे ना, थांबायचं तवर सोलले की मग चांगले दाणे बाजूला काढायचे. सगळ्यांना दिलंय ना, काम करताना खायचं नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यातून मुलांच्या आम्ही अनुभवातून शिक्षण देत असतो. संस्कारातून शिक्षण. तसं शेवटी पुढे जाऊन मुलं आमची एखादा पदार्थ तयार करणं इथपर्यंत रिओकेशन लेवलला येतात. आणि मग शनिवारी आमचा खाऊ असायचा एक वर्गाचा, की त्या दिवशी जो खाऊ ठरलाय त्या वर्गाचा त्यांनी तो काय जी शाळेत मुलं 150-200 आहेत त्या सगळ्या स्टाफसाठी आता एखाद्या मावशी विद्यार्थ्याला आणि समजा शिक्षकांच्या तुम्ही मदतीने सांगितलं करणं. की याचा पदार्थ फार छान झाला असं तुम्ही सांगितलं, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मॅडम तुम्ही कसे हे ते करता? आमच्या सांगण्यापेक्षा मुलांनी- आम्ही जाण्यापेक्षा मुलंच आमच्याकडे येतात, आमचा खाऊ कसा झालाय सांगा. हा, तेवढं त्यांचं झाला असतं. नाही. चांगला झालाय ना हो. हे आणि वर दाबायचं. आणि प्रत्येकाला विचारणार होती त्या गोष्टी विचारत असताना. हो. आम्ही काय करतो, खाऊ तयार केला, एखाद्या वर्गाने खाऊ तयार केला ना, ते शिक्षकांसाठी मुख्याध्यापक असतील त्यांच्यासाठी नेऊन देणं, त्यासाठी चुरस असते की सरांनी सांगावं मला कसा झालाय म्हणून, असं असतं. म्हणजे आणि- स्पर्धा हा. हे करून त्याच्यातून मला कसं त्याच्यामध्ये शाबासकी परत मिळेल, इकडे लक्ष सगळ्यांनी असते. मधल्यासुरीत खाऊ शिक्षकाने खायला विचारणार आमच्या वर्गाचा खाऊ होता, आवडला ना वगैरे. आणि मग त्या शिक्षकांच्या मध्ये सुद्धा एक बरोबर आहे की त्याने हा खाऊ केलाय, माझा खाऊ वेगळा असेल काय तर. मग त्या पद्धतीने मुलांच्या तो खाऊ. कपॅसिटी प्रमाणे आम्ही तो खाऊ किती छान. बनवतो. जर मुलांना नुसतं कटिंग असेल असेल तर अशा आम्ही फक्त भेळ बनवणार. अगदी बरोबर. पण मुलांना जर तळणं वगैरे असेल तर मग पुऱ्या बनवायला जातील. अशा लेवलप्रमाणे मावशी शिक्षक मदतीला मिळून असं शनिवारचा खाऊ बनवतात. प्रिकॉशन घेऊन सगळ्या गोष्टी. मग ते सगळ्यांना वाटण्यासाठी त्यांनी उभं राहायचं तिथे, शिक्षकाला ते व्यवस्थित प्लेट तयार करायची, हा. द्यायची, परत जाऊन थोड्याने विचारायचं. म्हणजे हे मॅनर्स कळावेत त्यांना. आणि सगळ्यांचं खाऊन झाल्याशिवाय आपला वर्ग आज खाऊ खाणार नाही, कारण आपण खाऊ केलाय. ह्या गोष्टी मुलांच्या त्याशिवाय सगळ्यांना मग- दिल्यानंतरच मग ती बोलत असतात काय. त्याशिवाय मग घेण्यासारखी गोष्ट आहे. ई लर्निंगचा तास असतो, क्राफ्टचे तास असतात दुपारी आमच्या अभ्यासाशिवाय. इव्हन प्री वोकेशन लेवलला मुलगा आला किंवा आम्ही व्यवसाय केंद्रातले काही गोष्टी इकडे आणून मुलांना त्याचं ट्रेनिंग देतो. बरोबर. का तर ते पुढे व्यवसाय केंद्रात जाणार अगदी आहे. आहे. मग त्यांना त्याचं थोडंसं नॉलेज असावं. अशाने आमचा अभ्यासक्रम वेळापत्रक असतात. तुमची आता काही रजिस्टर त्याशिवाय मग sports staff असतात. तुमची आतापर्यंत वगैरे काही अशी नेहमीसाठी आता कशी आमच्याकडे रजिस्टर असतात आपल्या शाळेमध्ये, हा. तुमची पण आमची रजिस्टर काय विद्यार्थ्यांची असते किंवा त्यांच्या प्रगतीची असते, असते. शिक्षक. वार्षिक रिपोर्ट आम्ही जे मुलांचा तयार करतो ना, ऑडिट ऑफिसचं ऑडिट वगैरे वेगळं. हा, असतं. ते मुलांचे काही रिपोर्ट्स वगैरे तयार असतात ना, हा. ते वार्षिक अहवाल आपण तयार करतो. ओके. आणि त्या वार्षिक अहवालानुसार त्यांची प्रत्येकाचे रजिस्टर वेगवेगळे आहेत आणि ते अहवाल आम्ही एकमेकांना पालकांना वाचायला देतो. वाचा. हे मुलाची वर्षभरात झालेली प्रगती किती झाली? ते त्यातही सा- मुलांना कळतं माझा पहिला नंबर, दुसरा तिसरा नंबर काय आलाय ते कळतं मध्ये इथे मुलांना. येतात का की माझाही नंबर कसा नाही आला म्हणून किंवा मी हा, असं केलेलं बोलतात की होतं, बोलतात तसं की केलेलं बोलतात होतं. की मला पहिला नंबर द्यायचा मी पेपर नेट लिहिलाय अरे बापरे. असं वगैरे असतात त्यांचे. हेही सांगून जातात. सांगून जातात द्याच म्हणून सांगून जातात direct. एकूण चांगला अनुभव आला आणि तुम्ही मॅडम वेळ दिला आम्हाला फार छान. आणि खरोखर सरांचं तरी निवांत द्यायला पाहिजे, कारण त्यांनी इमिजिएट आम्हाला तुम्ही मला नमस्कार, मी सचिन एकशिंगे, चेतना अपंगमती विकास संस्था या आमच्या संस्थेच्या अंतर्गत चेतना व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र ही कार्यशाळा आमची चालवली जाते. तर या कार्यशाळेमध्ये आमचा जो गट आहे तो नंदनवन गट, आणि या गटामध्ये 18 वर्षानंतरची मुलं जवळपास 12 मुलं या गटामध्ये आहेत. आणि आमच्या या गटाचं जो विभाग आहे तो आहे तो पेंटिंग अँड प्रिंटिंग, म्हणजे पेंटिंग आणि प्रिंटिंगची कामं आम्ही या मुलांना या ठिकाणी ट्रेनिंग देतो. त्यामध्ये स्क्रीन पेंटिंगचं प्रामुख्याने इथं काम चालतंय. स्क्रीनमध्ये बऱ्याच कंपन्यांच्या म्हणजे शिरोली MIDC असेल, गोकुळशिवराय MIDC असेल, बऱ्याच शिवाजी युनिव्हर्सिटी अशा काही शैक्षणिक संस्था, बँका त्यांच्या ऑर्डर्स असतात. त्यांच्या फर्मनुसार त्यांचं प्रिंटिंग वगैरे करणं किंवा आमचं स्वतःचं चेतनाचं प्रोडक्शन देखील आहे फाईलचे, तर त्याचं प्रिंटिंग, एकूण फाईल प्रिंटिंग आपण या ठिकाणी करतो. त्यामध्ये त्याचबरोबर आता अशा पद्धतीची ग्रेटिंग तुम्ही बघताय, अशा पद्धतीची वेगवेगळी ग्रेटिंग बनवून घेणे,
ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग असतील किंवा वेगवेगळ्या आमच्या इथं गणपतीचा एक विभाग आहे पेपर मेसेज, तर त्या ठिकाणी काही गणपती किंवा वॉलपीस तयार होतात तर त्याचं रंगकाम करून घेणे. फूडक्राफ्ट ट्रेनिंग सेंटर आहे, त्या ठिकाणी काही वस्तू तयार होतात, किचन असतील, शोपीस असतील, तर त्याचं रंगकाम करून घेणं, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपण करतो. आणि जवळपास एक 70% प्रत्येक कामामध्ये मुलांचा सहभाग आम्ही करून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येकाची IQ लेवल या ठिकाणी वेगवेगळी आहे आणि त्यांची बौद्धिक अक्षमतेबरोबरच त्यांना इतरही काही अपंगत्व आहे, म्हणजे सेरेबल पल्सी असेल किंवा दृष्टीदोष असेल थोडाफार, अशा पद्धतीचं काही अपंगत्वही त्याला जोडून असल्यामुळे त्यांच्या क्षमतेनुसार आणि त्यांच्या समजनुसार आपण त्या प्रत्येक कामामध्ये इन्व्हॉल्व करतो. आणि जवळपास 70-80% मुलांना सहभागी करून घेत असताना खूप चांगल्या पद्धतीनं मुलं आता या ठिकाणी काम करू लागलेली आहेत. आणि स्क्रीनमध्ये तरी बऱ्यापैकी पूर्णपणे मुलं दिवसभर अगदी स्क्रीन पेंटिंगचं काम या ठिकाणी करतात. अशा पद्धतीचं काम करते मुलं सगळी आनंदाने या कामामध्ये सहभागी असतात आणि चांगल्या पद्धतीनं या गटामध्ये मुलांनी हे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। दूर अज्ञान के हों अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से। नमस्कार, मी प्रशांत कोठावळे. माझ्याकडं आधारा व्यावसायिक गट आहे. माझ्या गटात 18 वर्षाच्या पुढची मुलं आहेत आणि आम्ही या गटामध्ये लाकडी घाण्यापासून शेंगतेल, खोबरेल तेल, तिळाचं तेल तयार करण्याचं ट्रेनिंग देतो मुलांना. प्रत्येक मुलाच्या ऐकूनुसार आम्ही मुलांना विभागून कामं देतो. शेंगदाणे निवडणे असेल, पेंट तोडणं असेल, घाणं ऑपरेट करणे असेल, पेंट वाळत घालणे असेल किंवा पेंटची विक्री करणे असेल, तेल पॅकेजिंग करणे, लेबल लावणे इत्यादी सर्व कामात मुलं 80 ते 90% काम करतात आणि त्यांना एक सपोर्ट म्हणून मी थांबून त्यांच्याकडून काम करून घेतो. आता आपल्याकडे हे शेंगतेल 5 लिटरचं पॅकेजिंग आहे आणि 1 लिटर आहे. खोबरेल तेल 100 मिली, 200 मिली, 500 मिली, 1 लिटर आणि 5 लिटर अशा विभागामध्ये पॅकेजिंग उपलब्ध आहे. आणि इथं जी मुलं काम करतात त्या मुलांना आम्ही एक स्टायपंड म्हणून त्यांच्या प्रत्येक मुलाच्या स्किलनुसार आम्ही 50 रुपयापासून पुढं स्टायपंड देतो आहे. वर्षातून 2 वेळा मुलांना स्टायपंड देतो आणि बऱ्यापैकी मुलांचं जॉब प्लेसमेंट करणे हा आमचा मुख्य हेतू आहे. आणि सध्या तरी माझ्या वर्गातल्या 2 मुलांचं जॉब प्लेसमेंट झालं आहे.
सुषमा माळी मी सकाळी थंडाई आणि ही जी आपली सकाळची चुनी ह्यामध्ये सकाळी कल्प परत खारी पावडर बदाम काजू जे आपण डिंकाचे लाडू करतो तुम्ही त्यामध्ये फक्त त्यामध्ये डिंक वापरला नाही तूप आणि यामध्ये आम्ही सगळे ऑर्गॅनिक म्हणजे तूप गहू आणि गूळ म्हणजे डालडा साखर आणि मैदा पूर्ण आवडतो हे सगळं ऑर्गॅनिक जसं ऑर्डर प्रमाणे बनवता येईल तयारच असतं हे सर मग याला विक्री आहे? होय आहे भरपूर अगदी माझं नाव शिवप्रसाद ठाकरे. हा दिलासा आणि प्रेरणा असे दोन श्रीवोकेशनल आणि वोकेशनल असे गट आहे. त्यामध्ये एकूण 16 विद्यार्थी आहेत. सध्या या वर्षात लेझर मशीन विभागून होत होतो. इथे लेझर मशीनवरती काम केलं होतं. त्यामध्ये कसं आहे आमचं एज्युकेटचं जे तुम्हाला माझं जे दिसतं ते सगळं एज्युकेटमध्ये आमचं साधन आहे. आमची एक एज्युकेटची बॅग येते त्याची किंमत साधारण 5 ते 5,500 आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रकारची साधनं असतात. त्यामध्ये या साधनांचा सगळ्या समावेश होतो. त्यांचं कसं आहे पेस्टिंग म्हणजे फोमवर या पेंटिंगचं पेस्टिंग केलं जातं. त्यानंतर लॅमिनेशन केलं जातं. लॅमिनेशननंतर लेझर मशीनवर त्यांचं कटिंग केलं जातं. कटिंगनंतर जो राहिलेला शेवटचा पार्ट म्हणजे पुसण्याचं आणि पॅकिंगचं इथपर्यंत काम या वर्गात केलं जातं. आणि बऱ्यापैकी प्रत्येक मुलाला स्किल वाईज हे काम विभागून दिले जातं. जी चांगल्या स्किलची मुलं आहेत त्या लेझर मशीनचं काम करतात आणि त्याचबरोबर इतर लोअर स्किलचे आहेत ते पुसण्याचं किंवा दक्षिण तयार करतात लवकर राहू अशा प्रकारचं पॅकिंगचं काम चालू असतं. प्रत्येकाला वेगवेगळी कामं दिलेली आहेत. काही मुलांना लॅमिनेशन मशीन हँड लॅमिनेशन मशीन दिलेलं आहे जेणेकरून हाताची क्लिपी आहे फाईन मोटर स्किल डेव्हलप व्हावं त्यासाठी ते दिलेलं आहे. त्यानंतर कागदाची बारीक तुकडे करणे यामुळे सुद्धा हाताच्या मुवमेंट्स होतात. मराठीची सर्व मुलं 18च्या पुढची वयोगटातली आहेत. प्रत्येकाचा IQ वेगवेगळा आहे आणि त्यांच्या ॲबिलिटीनुसार त्यांना कामं विभागून दिलेलं आहे. अशा प्रकारचे काम यामध्ये सांगतो. दरवेळी आकाशकंदील देखील तयार केले जातात दिवाळीच्या सीझनमध्ये आणि त्याचबरोबर गडीकामाची कंदील किंवा तोरण असतो मोठ्या कागदाचे कटिंगसुद्धा यामध्ये केलं जातं. असं वेगवेगळी कामं विभागात केली. लेझर मशीन आहे यावर आता सध्या 3 मुलं काम करत आहेत. ती एखादी कटिंगला लावणे त्यानंतर त्याला कटिंग झाल्यानंतर ती पूर्ण झाल्यावर वेस्टेज जो भाग असतो तो बाजूला करणे आणि जो आपला वापराचा भाग आहे तो बाजूला करून त्याचा गट्टा वेगळा करणे अशा प्रकारची कामं केली जातात. त्याचबरोबर या मशीनची देखभाल असते ग्रीसिंग ऑइलिंग त्याचबरोबर या मशीनला पाणी लागतं बोलायला ते बदलण्याचं काम सुद्धा ही मुलं स्वतः करतात. बऱ्यापैकी शिक्षकांच्या ऑब्झर्वेशनमध्येही सगळं काम चालू असतं आणि आता सध्या यावर 3 मुलं ट्रेनिंग झालेली आहेत आणि सध्या काम करीत आहेत. आता सध्या त्यावर कागद कटिंगचं काम चालू आहे. फ्लोरोसंट कागद आहे याची बारीक पीस करून आम्ही आकाशकंदील गडीकामाचा आकाशकंदील जो आहे त्याच्यासाठी वापरतो किंवा पाकळी कंदीलचे आकाशकंदील हे देखील यावर कटिंग केलं जातं. माझ्याकडे साधना गट आहे. इथे 13 मुली आहेत. 18 वर्षाच्या पुढच्या मुली आहेत म्हणजे लो लेवलपासून हाय लेवलपर्यंतच्या मुली आहेत सगळ्या इथे असतात. इथे आमच्याकडे बदार विभाग आहे मुख्यतः. त्यामध्ये डाळी कडधान्य साबण सगळ्या वर्षांमध्ये आणले जातात. त्यांची निवड करणं ओळख करणं हे प्रत्येकीच्या लेवलनुसार त्यांच्याकडनं ती काम करून घेतात. आणि ते शाळेतले सगळे मुलं शिक्षक सगळे सभासद आहेत ते त्या पद्धतीनं ऑर्डर सकाळी आणून देतात संध्याकाळी जाताना घेऊन जातात. अशा पद्धतीचं ट्रेनिंग असतं. ज्याच्यातून वेळ मिळेल तेव्हा आम्ही दिवाळीची कामं करत असतो. मुख्यतः म्हणजे दिवाळीमध्ये आम्ही आकाशकंदील बनवणे तोरण बनवणं हे घडीकामातलं आकाशकंदील आहेत हे मुली करतात वैयक्तिक. आणि त्याच्या प्रत्येकाच्या स्टेप्स खूप आहेत वेगळ्या वेगळ्या. सुरुवातीला घडीकाम करायचं नंतर मागं चिकटकाम करायचं त्याच्यावरती सोनेरी पेपर वेगळे वेगळे झुरमुळे हे सगळं करून त्याच्या पुढचं तोरण करणं ही खूप मोठी प्रोसेस आहे. जास्त क्वांटिटीमध्ये असते आणि प्रत्येका एक सिंगल पीसला खूप काम असते. त्यामुळे आम्ही हे वर्षभर कंटिन्यू करत राहतोय जे खराब होत नाही तो माल. आता ह्या पण तोरणासाठीचाच विषय आहे. परत अजून वेगळ्या वेगळ्या आहेत. पाकळीचा तोरण आहे कॅन्डल होल्डर्स आहेत. लक्ष्मीपूजनाचा पुडा बनवणं. लक्ष्मीपूजनाचा पुडा जरी दिवाळीला बनवायचा असला तरी जूनपासून आम्ही त्याच्यामध्ये 13 वस्तू असतात लक्ष्मीपूजनामध्ये. त्यामध्ये आम्ही हळद कुंकू रांगोळी फुलवाती
ह्या कापूर ह्या सगळ्या पुड्या त्या अगोदर बनवून ठेवतो आणि नंतर धने खारीक खोबरं वगैरे ज्या असतात ज्या खराब होणाऱ्या वस्तू त्यानंतर म्हणजे गणपतीनंतर हे काम करतो. सगळं काम आमचं दिवाळी दसऱ्याच्या घटस्थापनेच्या अगोदर पूर्ण पुढे बनवले जातात. लक्ष्मीपूजनाचे पुढे एका पुड्यात 13 वस्तू असे 13 वस्तूंचा एक पुडा बनवत जवळपास 3,000 ते 4,000 पुढे ते बनले जातात. ते सगळं काम घटस्थापनेच्या अगोदर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आम्ही ते सगळं त्या पद्धतीनं सगळं काम सुरू असतं. परत दिवाळी झाली की परत ह्या सगळ्या काम सुरू असतं. थँक्यू. माझं नाव उज्ज्वला हुसेन आहे. हा कामायनी गट आहे. गटामध्ये एकूण 11 मुले आहेत. लो लेवलच्या मुली आहेत. मग यांच्याकडून साचे उठणं भरण्याचं काम केलं. चांदीच्या झाडामागे चांदोबा राहतो, मोत्याच्या फुलांची लपाछपी खेळतो, धडधड वाढते ठोक्यात, नाही तरी सरी तरी भिजते अंग पाण्याने, चोचुपुरी पलभरई परसे सामान जुमाने, सिंपलाते शोकीस नको जीवाड कला मोत्यात, तितीच वाजते डोक्यात, धडधड सुवर्ण पालकर उपरीवरून येते. माझं शिवणाचा डिप्लोमा झाला. माझ्याकडं रोज 2 मुली येतात. मग पहिल्यापासून मुलीला मी सुईत दोरा ओवण्यापासून ट्रेनिंग देते. म्हणजे तिला स्वतःची बटणं लावता आली पाहिजे, हुक लावता आली पाहिजे. मुलीला जास्त काय गरज असते की स्वावलंबन, स्वतः बटन लावणे, सुई दोरा ओवणे. म्हणजे सुई दोरा ओवल्याशिवाय तर ती बटन लावू शकत नाही. मग त्यापासून मी ट्रेनिंग देते. मग काही मुलांची क्षमता बघायची मुलींची की ते बाबा मशीनवर शिवण्यासारखी आहे का. म्हणजे जिला मशीनवर शिवता येत नाही तिला मग धाव दोरा घालून तिनं ती वस्तू तयार केली पाहिजे. मग नंतर मशीनवर ज्या मुलींना जमते तिला टिपा मारायला द्यायची. मग आता काही मुली अशा ट्रेन झाल्यात आमच्याकडे की स्वतंत्र दोरा ओवणे. म्हणजे आता मशीनच्या काही जणांना माहिती नसते मुलींना दोरा कुठून कुठे ओवायचा. आता हे 3-4 ठिकाणी दोरा ओवला जातो. तर काही मुलींना माहित नसते, ते सांगावं लागते. तरी पहिला ट्रेनिंग ते देते मी. सुई दोरा ओवणं म्हणजे मी सोपं नाही. पहिला दोरा इकडून आलाय का हे बघणे, नंतर दोरा ओवणे. मशीन म्हणून आहे इलेक्ट्रिक. त्या मशीनमध्ये मुलं ही जे ते वेस्टेज जे पेपर आहे ते आम्ही सुरुवातीला हाताने कपडे करत होतो. ते आता मशीनला आम्ही म्हणजे त्याचं शेडिंग होते. ते पूर्ण कागदाचे कपडे करून जातात, त्याचा बसा तयार होते. ती मुलं अगदी ज्यांना तिथल्याचं प्रॉब्लेम आहे, ज्यांना बाहेरचा आणण्याचा प्रॉब्लेम आहे, अशा मुलांचं त्या ठिकाणी त्या मुलांना आम्ही हँडल करायला देतो. मुलांचा प्रॉब्लेम ते जरा ड्रॉगट तेजेस ड्रॉगट दाखव.
ही जी मुलं आहेत ती लहान मुलांना मूर्ती काम डायरेक्ट हाताने जमत नाही तर आम्ही साचेचा आधार घेत होते. हा लगदा तयार केलेला आहे कागदाचा. हे साचा आता ही मुलं भरण्याचे काम करते. त्याच्यामध्ये भरणं परत ते सुकत ठेवावं लागतं 4 दिवस. हा उन्हात एक 4 दिवस सुकवून की मग परत आता लगद्याचे असे खापी मारून दिले आधी मारावं लागते. ते मतांचे प्रमाण हो लगदा तयार करायचं त्याला प्रमाण आहे. प्रोसिजर आहे. कागदाचे आता तुकडे केलेले असतात ते 8 ते 10 दिवस भिजवायचे ड्रममध्ये. आता आमच्याकडे मोठे मोठे ड्रम आहेत त्यामध्ये भिजवते आम्ही. भिजवल्या की परत ती मशीनला बारीक केला जातो. परत ते कापडाच्या साह्याने मुलं पिळून घेतात. त्याला वापरलेले शाई कलर वगैरे जे काय असेल ते निघून जातो. त्यामध्ये आम्ही खायचं डिंक असतो जो आपला त्याचं पाणी करून घेतो आणि त्याचं ते पाणी केलेलं ते आम्ही त्या पिळेला करतात घालून. आमच्याकडं मैदा मळायचं मशीन आहे. हा त्यात ते मिक्स करून मोठी प्रोसिजर. हां मग असा हा तयार होतो लागला. मुलं त्यामध्ये असे साखर दिवसभरामध्ये असं किती तयार करतो? 10 वगैरे असं होतं. खरं हे आता भरलेत पूर्ण एक गणपती सुद्धा होत नाही. हे एवढं भरूनच हा भरणं वगैरे त्याला कारण सिस्टम आहे. थोडं एक गणपती आता साध्यातूनच बाहेर पडायला 4 ते 4 दिवस जातात. असं पूर्ण त्यानंतर हा त्यानंतर मग हे फिनिशिंग करायचं सर आहे ते फिनिशिंग. तिनका था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा. लुट रहा ये चमन अपना वतन. आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े. हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव विजयी भव. गगन कहे विजयी भव. सब करते हैं यारो वो क्यों हम तुम करें. यूं ही कसरत करते करते काहे को हम मरे. घर वालों से टीचर से भला हम क्यों डरे. यहाँ के हम सिकंदर चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर. पर हमसे बच के रहना मेरी जान.